आणि विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार ह्याच थीममध्ये आता आपण पुढच्या या सेशनकडे आपण येतोय. आणि याच्यामध्ये पर्यायी माध्यमातले शिलेदार आपण पाहतोय की जणांना, काही प्रमुख लोकांना यात आपण सहभागी करून घेतलंय. आजचे जे पॅनलिस्ट आहेत त्यांची ओळख अर्थातच या संवादामधनं त्याची सुरुवात करताना संवादक करून देतील. पण आलोक देशपांडे या ठिकाणी आहेत आणि त्यांची ओळख मी आपल्या समोर थोडक्यात ठेवतो. आलोक हे पत्रकारितेमध्ये गेली 18 वर्ष जवळजवळ आहेत आणि आज ते इंडियन एक्सप्रेसमध्ये पॉलिटिकल कॉरेस्पॉन्डंट म्हणून काम पाहतात. आणि त्याचबरोबर याआधी द हिंदू असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, ह्याच्यामध्ये त्यांची कारकीर्द ही नावाजलेली आहे. त्यांनी अनेक महत्त्वाचे रिपोर्ट्स, खरं म्हणजे गेल्या 2 वर्षातले त्यांचे जे इंडियन एक्सप्रेसमधले जे रिपोर्ट्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आणि खळबळ तयार करणारे असे राहिलेले आहेत. विशेषतः जमिनीच्या बद्दल जे एक स्कॅम समोर आलं त्याच्यामध्ये त्यांनी ज्या स्टोरीज तयार केल्या होत्या त्यांनी एक राजकीय खळबळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी तयार केलेली होती. आलोक या ठिकाणी संवाद साधणार आहेत इतर सगळ्या पॅनलिस्टशी आणि त्यामुळे आता पुढची सूत्र मी आलोककडे सुपूर्द करतो. नमस्कार, धन्यवाद आशुतोष. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आयोजकांची परवानगी घेऊन मी आपल्या सर्वांना परवा एक गोष्ट घडली जी काल उघडकीस आली. मुकेश चंद्रकार नावाचे 32 वर्षाचे छत्तीसगडमधले मुक्त पत्रकार, त्यांचा ते अनेक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज करत होते, शोधपत्रकारिता करत होते. अनेक ठिकाणी लोकांना चुकीच्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या गैरमार्गाने घडणाऱ्या गोष्टी उघडकीस आणण्याचं काम ते करत होते. त्यांचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या सेप्टिक टँकमध्ये काल सापडला. ते 1 तारखेपासून बेपत्ता होते आणि त्यांचा भाऊ त्यांचा शोध घेत होता. शेवटी शोध घेता घेता एका कंत्राटदाराच्या सेप्टिक टँकमध्ये तो मृतदेह सापडला. तर आपला जो आजचा विषय आहे की रेझोल्यूट व्हॉइसेस इन ऑल्टरनेट मीडिया, त्या ऑल्टरनेट मीडियाचा एक शिलेदार म्हणून मुकेश चंद्रकार छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये काम करत होते. बस्तर जंक्शन नावाचं चॅनल होतं त्यांचं. बऱ्याच मुख्य प्रवाहातल्या वाहिन्यांबरोबर सुद्धा ते काम करत होते. त्यांची एक कविता त्यांच्यावर फेसबुकवर एक आहे, राजू सरांनी जी दिलेली आहे. हां, राजू सरांनी आता ती लिहिलेली आहे. हो, ज्या प्रकारे ती हत्या झाली ती फारच वाईट गोष्ट घडलेली आहे. तर मी जस्ट ते वाचतो. मुकेश चंद्राकर के शरीर पर 7 नुकीले घाव मिले, उसके माथे पर कुल्हाड़ी से वार का घाव है, उसकी हत्या गला घोटकर की गई है, हत्या से पहले उसे तड़पाया गया है. आप लोग अब तक खामोश क्यों हैं? मुझे पता है इंडियन मीडिया से आप लोग नाराज हैं, लेकिन मुकेश सच्चा पत्रकार था. उसका और उसके परिवार का साथ दीजिए, खामोशी तोड़िए. मुकेशच्यासाठी म्हणून 1 मिनिटभर शांत उभे राहून आपण जर श्रद्धांजली वाहिली आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात. या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. ऑल्टरनेट मीडिया, रेझोल्यूट व्हॉइसेस इन ऑल्टरनेट मीडिया या विषयावर आपण पुढचा तासभर, पुढचा 1.5 तास चर्चा करणार आहोत. आणि आपलं पॅनल ऑलरेडी बसलेलं आहे. मी फार वेळ घेत नाही. मी फक्त आपल्या पॅनलमध्ये कोण कोण आहे त्यांची नावं तर तुम्ही ऐकलेलीच आहेत, पण एक छोटीशी ओळख मी त्यांची करून देतो. आमच्या या 4ही जणांमध्ये सर्वात सिनियर आज इथे आहेत राजू परुळेकर. राजू परुळेकर सरांचा ओळख करून देण्याची फारशी गरज नाही. एक मुलाखतकार, एक पत्रकार, कवी, त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय बाबींबद्दल आपली मते आणि त्याचं ॲनालिसिस अत्यंत ठामपणे, टोकदारपणे, धारदारपणे मांडणारे
एक पत्रकार म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखता. तर मी राजू परुळेकर सरांचं स्वागत करतो. माझ्या बाजूला वरुण आहे. वरुणचा जन्म राजस्थानचा, त्याचं शिक्षण खेडमध्ये झालं. त्याचं खेडमध्ये त्यानं शिक्षण झालं, त्याच्यानंतर MBA केलं. पण MBA केल्यानंतर तो फिल्म मेकिंगमध्ये आत्ता सध्या वेगवेगळे शिखरं गाठतोय. ॲड एजन्सीमधून त्यानं सुरू केलेला प्रवास दिल्लीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला वरुण आपला कॅमेरा घेऊन तिथं गेला आणि त्यानं जे काही टिपलं ते टू मच डेमोक्रेसी नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत त्याच्याशी. पण त्याचबरोबर त्याने अजून एक त्याची फार इंटरेस्टिंग डॉक्युमेंटरी आलेली आहे, जमुरा. जमुरा काय आहे त्याच्याबद्दल त्याच्या तोंडून ऐकायला आपल्याला आवडेल, कारण तो विषयच तितका गंभीर देखील आहे आणि एकूण सध्याच्या भारतीय व्यवस्थेबद्दल प्रकाश टाकणारा देखील आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट चाललेला आहे तो म्हणजे छत्रपती शाहू महाराजांवर जो तो पिक्चर प्रोड्यूस करत आहे, डायरेक्ट करत आहे. त्याचं काम आता लवकरच सुरू होत आहे. एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपल्यासमोर येणार आहे. माझ्यासोबत प्रशांत आहे. प्रशांत जवळपास 18-17 वर्ष मुख्य माध्यमांमध्ये ABP माझासारख्या एका प्रमुख वृत्तवाहिनीमध्ये राजकीय, सामाजिक आणि वेगवेगळ्या गोष्टींचं वार्तांकन करत होता. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई त्याचबरोबर दिल्लीसारख्या ठिकाणी तो या वाहिनीला रिप्रेझेंट करत होता. महत्त्वाच्या घटना या संपूर्ण कालावधीत ज्या घडल्या त्याचं संपूर्ण विश्लेषणासकट आपल्यासमोर आणण्याचं काम त्यानं केलं. हे चालू असताना ऑक्टोबर 2023मध्ये त्यानं ABP माझा सोडून स्वतःचं एक YouTube चॅनल, एक स्वतःची वेगळी वाट जोखळण्याचा प्रयत्न त्यानं केलेला आहे. तो प्रयत्न अजूनही चालू आहे. आपल्याला त्याचबद्दल त्याच्याशी जाणून घ्यायचं आहे, त्याच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्या बाजूला अमेय तिरोडकर आहे. अमेय साने गुरुजी ट्रस्टसाठी अमेय काही नवीन नाही, कार्याध्यक्ष म्हणून तो इथं कार्यरत आहेच. पण त्याचबरोबर अमेय देखील 2008 पासून पत्रकारितेत आहे. महानगरमध्ये होता, IBN लोकमतमध्ये आपण सगळ्यांनी त्याला बघितलं. मग त्याच्यानंतर एशियनसारख्या इंग्लिश पेपरमध्ये, त्याचबरोबर न्यूज क्लिक हे जे एक वेगळ्या वाटेवरची न्यूज वेबसाईट होती त्याच्यामध्ये काम करत होता. आणि सध्या तो फ्रंटलाईन या अत्यंत आघाडीच्या द हिंदू ग्रुपच्या मॅगझिन बरोबर तो महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा कव्हर करतो. तर असे 4 अत्यंत ताकदीची लोक आज आपल्यासोबत इथे आहेत. आणि याची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करू इच्छितो प्रशांत पासून. प्रशांत, आपण आता बोलताना आपण म्हटलं की गेली 17 वर्ष तू ABP माझा बरोबर कार्यरत होतास, वेगळ्या ठिकाणी काम करत होतास. असं अचानक काय घडलं की ऑक्टोबर 2023 मध्ये तुला असं वाटलं की बाबा आता बास करावं हे आणि काहीतरी वेगळं करावं? तिथे तुला सिक्युरिटी होती, तिथे तुला सगळेजण ओळखत होते, पण असं असताना सुद्धा एखादी रिस्क घ्यावी असं तुला का वाटलं? काय झालं? माझ्याबद्दल तर सांगतोच, पण त्याच्या आधी आपण सुरुवात मुकेशपासून केली आहे. तर बस्तरपासून बीडपर्यंत सगळीकडे आका आहेत आणि बस्तरमधला आका म्हणजे आपला आका सापडायला किमान 26 दिवस लागले. तिकडचा लवकर सापडेल अशी आपण आशा करूयात. कारण हे जे आहेत म्हणजे आपला विषय आहे पर्यायी माध्यमातले शिलेदार. तर खरे शिलेदार कोण आहेत? तर हे असे स्थानिक पातळीवरती काम करणारे जे लोक आहेत ते आहेत. कारण म्हणजे ती प्रदीप सैन यांची कविता पण आज खूप व्हायरल होतीये, सगळे ट्विटरवरती बोलतायत की स्थानिक पातळीवरचा जो संघर्ष असतो तो जास्त भयानक असतो. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल बोलणं, व्यवस्थेबद्दल बोलणं हे अवघड काम आहे, ते करत राहणं आवश्यकच आहे. पण जेव्हा तुम्ही गाव पातळीवरती एखाद्या कंत्राटदाराशी झगडत असतात लोकल इश्यूवरती, तेव्हा तिथं धोका जो आहे तो तुमच्या जीवाचा असतो आणि तो धोका पत्करून काम करणारा मुकेश होता. त्यामुळं सुरुवात त्याच्यापासून केली. हे खूप चांगलं झालं. आपण त्याची आठवण केवळ आठवण नव्हे तर आपल्या कामातून सुद्धा त्याचा वारसा जो आहे तो पुढे चालवण्याचा प्रयत्न करूयात. विषय माझा आहे ऑक्टोबर 2023 पासून ही सुरुवात केली. खरं तर मला अजूनही कळत नाही की 1 वर्ष झालंय, पण खरंच काय म्हणजे बदललंय माझ्यासाठी, मी काय वेगळं करतोय. मी आधी पण रोज उठल्यानंतर न्यूजचाच विचार करत होतो, आज पण तोच करतोय. आधी ज्या पद्धतीने काम करत होतो तसंच काम करतोय. फक्त मी माझ्या पाठीमागं आत्ता एक इन्स्टिट्यूशन नाहीये, एवढाच बदल झाला. आणि याची सुरुवात म्हणायची तर याची सुरुवात या गोष्टीपासून झाली की मी जेव्हा पत्रकारितेत आलो 2007ला आपल्याकडं रिजनल चॅनल जे आहे ते सुरू झालेले होते.
सुरुवातीला असं नव्हतं की केवळ पॉलिटिकल गोष्टीच चालत आहेत न्यूजवर. न्यूज म्हणून आपण इतर गोष्टी सुद्धा कंझ्युम करत होतो, प्रोग्रॅमिंग होतं, त्याच्यामध्ये इतर सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना सुद्धा वाव होता. आता असं झालेलं आहे की सगळी न्यूज चॅनल्स बघा तुम्ही, म्हणजे मराठीमध्ये किमान एक 8-10 न्यूज चॅनल्स असतील. कुठल्याही न्यूज चॅनलवरती तुम्हाला समानच गोष्टी दिसतात, सगळे चॅनल सारखे दिसतात, कुठेही बदल तुम्हाला दिसत नाही. आणि हा जो अजेंडा आहे न्यूजचा, तो न्यूज चॅनलच्या एडिटोरियल ऑफिसमध्ये ठरत नाहीये, तो नेते लोक ठरवत आहेत. आणि नेत्यांच्या पाठीमागं धावणं हे कुठंतरी सगळ्या न्यूज चॅनलचं काम झालेलं आहे. सुदैवानं मला दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली आणि मी त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे की एका चांगल्या इन्स्टिट्यूशन सोबत मला दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली, कारण त्या अनुभवानं खूप काही शिकवलं सुद्धा. आणि मेनस्ट्रीम मीडियातल्या त्या सगळ्या वातावरणातच मला काही गोष्टी कळत गेल्या की आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठीची स्पेस खरं तर तितकी उपलब्ध आहे का. आणि सुदैवानं आज आपल्याकडं टेक्नॉलॉजीने इतका बदल केलेला आहे की ज्याच्यामुळं आज इतकी अवघड गोष्ट ती राहिलेली नाहीये की तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय. म्हणजे आता स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण बघितलंय की गांधी, आंबेडकर, नेहरूंपासून सगळ्यांनी स्वतःची वृत्तपत्र चालवलेली आहेत आणि खूप खटाटोप करून त्यांनी स्वतःचा विचार जो आहे तो तिथपर्यंत पोहोचवलेला आहे. ही खूप मोठी उदाहरणं आहेत. मी फक्त यासाठी सांगतोय की त्यावेळी जर समजा एखाद्याला स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडण्यासाठी एखादं माध्यम हवं आहे तर किती गोष्टींचं भान त्याला सांभाळावं लागत होतं. आज माझ्यासाठी तितकी अवघड गोष्ट नाहीये ती. म्हणजे माझा एक जीमेल सुद्धा पुरेसा आहे की मला माझं यूट्यूब चॅनल सुरू करता येऊ शकतं. एक बेसिक गोष्ट फक्त आवश्यक आहे ती म्हणजे तुमचा जीमेल असणं. त्याच्यानंतर मी माझं यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो. त्याच्यातला कंटेंट काय आहे, लोक त्याला काय प्रतिसाद देतील, ही सगळी पुढची गोष्ट. पण इतकी ती सहज झालेली आहे सुदैवानं टेक्नॉलॉजीमुळं. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीची स्पेस सध्या उपलब्ध आहे की मेनस्ट्रीम मीडिया इतके असताना सुद्धा आपण काहीतरी सांगण्यासाठी वृत्त आहे, याच्याबद्दल खरं तर म्हणजे मुख्य माध्यमांचे आभारच मानले पाहिजेत की ज्याच्यामुळं हे असे विषय सुद्धा मांडता येत आहेत आणि त्याच्यातनं लोक सर्व्हाइव्ह करतायत. आणि माझ्यासाठी एक ट्रिगर पॉईंट जो असतो तो मला म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही. आता बऱ्याच वर्षानंतर राज्यसभेची इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होत होती आणि मतदान होणार होतं. म्हणजे याच्या आधी बिनविरोधच निवडी होत होत्या. त्यावेळी मी बऱ्याच लोकांशी बोलत होतो की कशा पद्धतीने निवडणूक होते, मतदान कसं होत असतं. तर त्या प्रक्रियेबद्दल बऱ्याच लोकांना तशी थेट माहिती नव्हती. मी थोडीशी माहिती घेऊन किमान म्हटलं की आपल्याला जो त्रास होतोय ही सगळी माहिती गोळा करायला, तर तो किमान बाकीच्या लोकांना होऊ नये. उद्या एखाद्याला असं वाटलं की बाबा राज्यसभेची निवडणूक कशी होते तर हे नीट आपल्याला कळावं यासाठीची माहिती गोळा केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ केला ABP माझामध्ये असतानाच. आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आला. त्याच्यानंतर न्यूजमध्ये आम्हाला एक सातत्यानं सांगितलं जायचं, म्हणजे आम्ही सुद्धा TV चॅनलमध्ये काम केलं त्यामुळे त्याला माहिती आहे की स्क्रिप्ट ही केवळ 1.5 मिनिटाची असली पाहिजे. हे सातत्यानं सांगितलं जायचं, तुम्हाला जे काही म्हणणं मांडायचे ते 1.5 मिनिटात मांडा, आपल्याकडं वेळ नाहीये. आणि हे पण सांगितलं जायचं की लोकांना ऐकायला वेळ नाहीये. पण मला हे लक्षात आलं की असं नाहीये. म्हणजे सिरियस कंटेंट सुद्धा लोक कंझ्युम करतात आणि त्याच्यासाठी वेळेची कुठलीही मर्यादा नाहीये. म्हणजे आज तुम्ही युट्यूबवरती जाऊन बघा, मला वाटतं विकास दिव्यकीर्ती ना, ते UPSCचे हे करतात, त्यांचा जेरुसलेम या विषयावरचा व्हिडिओ आहे. आणि तो व्हिडिओ किती वेळाचा आहे तर जवळपास 4.5 तासांचा आहे. आणि 4.5 तासांचा असून सुद्धा तो जवळपास 40, म्हणजे मी शेवटचं चेक केलं तेव्हा 40 लाख लोकांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळं हे जे आपल्याला सांगितलं जातं की शॉर्टमध्ये किंवा एवढा वेळ नाहीये, लोकांना काही नको आहे हे असं काही सिरियस वगैरे, तर तसं नाहीये हे कळालं. आणि त्याच्यानंतर सुदैवानं आता नॅशनल मीडियामध्ये पण तो ट्रेंड दिसतोय. म्हटलं आपण आपली एक वाट चुकाळून बघावी आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. प्रशांत त्याच्या निर्णयामागचं कारण तर आपल्याला सांगितलं, पण राजू सरांकडे जायचं आहे. सर, तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की मी जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला बोललेलंही आहात की विजय तेंडुलकर हे तुमचं एक आयडॉल म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघता. मग तुम्ही जेव्हा पत्रकारिता सुरू केली तेव्हापासून तुम्ही त्यांच्या जो मार्गदर्शन होतं त्याचा तुम्ही लाभ घेतलेला आहे, सगळं केलं आहे. प्रशांतनं आत्ता जी सद्य परिस्थिती आहे माध्यमांची त्याच्याबद्दल जे काही सांगितलं, तुम्हाला काय वाटतं की त्या पठडीमध्ये त्या विजय तेंडुलकरांकडून तुम्ही शिकलेली पत्रकारिता आणि ही आत्ताची यांनी जी वर्णन केलेली पत्रकारिता आहे
याच्यामध्ये नक्की कुठे चूक झाली आहे, काय चुकत गेलेलं आहे त्यापासून आतापर्यंत? तेंडुलकर हे खरं तर त्यांच्या पिढीचे प्रतिनिधी नव्हते, ते जास्त आमच्या पिढीचे प्रतिनिधी होते, कारण ते काळाच्या पुढे होते. कारण त्यांनी धोके जे सांगितले, ज्या व्यक्तींपासून राजकीय धोके आहेत असं सांगितलं होतं, ज्या विचारांपासून धोके आहेत असं सांगितलं होतं, जे त्यांनी 2001-2002 पासून ओळखलं होतं. तुम्हाला लक्षात घ्या, तीस्ता सेटलवाडांच्या सबरंगचं आणि जे त्यांनी 2002च्या गोधरा दंगलीनंतरचं जे सगळं काम केलं, त्या संस्थेचे अध्यक्ष तेंडुलकर होते. त्यामुळे तेंडुलकरांच्या काळातले जे समकालीन मी इतर पत्रकार जे ओळखतो म्हणजे मी तेव्हा कॉलेज स्टुडंट होतो, पण म्हणजे तेंडुलकरांच्या उत्तरायुष्यात मी सांगतोय, कारण पूर्वायुष्यात तर मला माहिती नाही, माझं बालपण पण नसेल तेव्हा. तर मुद्दा असा की ते अतिशय म्हणजे ते जे करत होते ते आणि आता खूप फरक आहे. कारण मी एकदा मी कॉलेजमध्ये एक कॉलम लिहायचो, तर माधव गडकरींकडे बोलवलं त्यांनी मला, माधव गडकरी चांगलं लिहितो म्हणून. तेव्हा ते लोकप्रभा पण त्यांच्याकडेच होतं. तर माधव गडकरींच्या असं मागे टिळकांचा फोटो लावलेला आणि ते माधव गडकरी बसलेले आणि मला म्हणाले की काहीतरी तेव्हा जैन धर्मियांसंदर्भात काहीतरी वादग्रस्त प्रकरण चालू होतं, तर ते झालं तर तू काय करशील? तर मी म्हटलं लिहीन की मी. तर ते म्हणले मग मोर्चा येईल, मग काय करशील? म्हटलं मोर्चाला संपादक असेल तर मी काय ते करीन ना, तुम्ही संपादक आहे तर तुम्ही बघा म्हणून मी त्याला सांगितलं. तर त्यानंतर त्यांनी मला म्हणजे नंतर ते मला थेट भेटले, तेव्हा माझ्याच संवाद नावाच्या कार्यक्रमाच्या सेटवर ते त्यांची मुलाखत होती म्हणून आले. तेव्हाचे गडकरी आणि मी अगोदरचे गडकरी यांच्यातला फरक बघितलेला आहे. मी तेव्हाचे तळवलकर, मी माझ्या सेटवर आले तेव्हा तळवलकर आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये तळवलकर जेव्हा मी कॉलेजसाठी लिहित असे तेव्हाच यांच्यातला फरक बघितलेला आहे. त्यामुळे मला असं दिसलं की तेव्हाचे संपादक किंवा जे त्यांच्या समकालीन जे लोक होते ना, म्हणजे ज्या पत्रकारितेमधले, त्यांचं आणि आजचं जे आपण करतो आहे त्याचा काही संबंध नव्हता. म्हणजे खरं सांगायचं, तेंडुलकरांचं उदाहरण मी वगळल्याचं कारण ते त्यांच्यापेक्षा खूप पुढे होते त्यांच्या काळात. मुद्दा हा होता की मला दिसत होतं की त्यांचे जे पंख आहेत ते संस्थेने चिकटवलेले होते, खरं सांगायचं तर. आणि इकॉनॉमिस्ट जर ऑनलाईन आता जसा मोबाईलवर अवेलेबल होतो तो तेव्हा झाला असता तर तळवलकरांचं महत्वच नष्ट झालं असतं. तर आर्थर कोसलर आमच्या घरी मिळत नव्हतं वाचायला, वडिलांकडे एवढे पैसे नव्हते म्हणून आम्हाला तळवलकरांनी ट्रान्सलेट करून लिहिलेले लेख वाचायला लागायचे. पण अदरवाईज बघा, तर मी सांगतो की जे मी जगभरातलं वाचलं पुस्तकं, नंतर जगभर फिरून बघितलं आणि भारतामध्ये जे होते, मला एकदा तेंडुलकरांचं उदाहरण म्हटलं, तेंडुलकरांचं सांगतो. तेंडुलकर एकदा मला म्हणाले होते की आमच्या पिढीने जी पापं केली आहेत त्याची फळं तुम्हाला बघायला लागणार म्हणले. आणि हे बोलले होते ते जायच्या वेळी. मायस्थेनिया ग्रॅव्हिस त्यांना झालेला पहिला अटॅक आलेला, ते प्रायगांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्याच्यानंतर ते मला भेटले आणि तेव्हा ते लो होते, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऍडमिट केल्यावर ते गेलेच. तेव्हा म्हणाले आमच्या पिढीची जी पापं आहेत ती तुम्हाला भोगायला लागणार आहे. आम्ही खूप चुका केल्या आमच्या पिढीने, एकतर भोळेपणातनं केल्या किंवा आपला एक्झिस्टन्स वाचवण्याकरता केल्या. मग ते समाजवादी असो, कम्युनिस्ट असो, कोणी असो म्हणाले. पण त्या भोगताना एक लक्षात ठेव म्हणाले, आणि हे वाक्य मला आजही रोज आठवतं की कितीही म्हणजे त्यांनी हिंदुत्वाची भीती मला सगळी सांगून झाल्यावर एक सांगितलं होतं, कितीही वाईट परिस्थिती आली तरी एक विसरू नका की या सगळ्याचा मायपोट काँग्रेस आहे म्हणून. हे वाक्य तेंडुलकरां, या सगळ्याचा मायपोट काँग्रेस आहे आणि हे विसरू नको म्हणाले. तर मला कधी कधी प्रश्न पडतो की म्हणजे या कॉम्प्लिकेटेड, म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे, तो युट्यूबवर अवेलेबल आहे. तर त्याच्यात ते म्हणालेत की मला समाजवादी SM जोशी वगैरे त्यांचे मित्र होते, जॉर्ज फर्नांडिसांनी तर त्यांच्या घरात पहिला तो फोन, तेव्हा फोन येणं ही एक मोठी गोष्ट असायची, मिठाई वगैरे वाटली जायची. त्या काळात ते युनियनचे लीडर होते, त्यामुळे जॉर्जनी तो फोन दिला होता. ते मला नेहमी सांगायचं हा जॉर्जमुळे आला माझ्या घरात वगैरे फोन. तर तरी सुद्धा त्यांना ते भान होतं की आपला मित्र असला किंवा आपले ह्या क्षेत्रातले मित्र असले आणि आपण त्या विचाराचे असलो तरी हा विचार पुरे पडणारा नाहीये. हे प्रॉब्लेम कोणीतरी वेगळ्याने केले आणि त्याचा फायदा कोणतरी वेगळ्याला मिळणार आहे आणि आपण त्यातले कॅटलिस्ट आहोत. तर ती गोष्ट आहे ना कॅटलिस्ट असण्याची, ती ते म्हणायची की त्यांना एन्जॉय करता येते, ती एन्जॉयमेंट आपल्याला उरणार नाही. हे त्यांचं मत, तुम्ही थेट लढाईत रणभूमीवर उतरणार आणि तसंच झालं पुढे. तेच आता आपण भोगतोय ना. म्हणजे ही माध्यमांची जी परिस्थिती झालेली आहे, ही माध्यमांच्या परिस्थितीमध्ये ती बदलत गेलेली राजकीय, सामाजिक, आर्थिक बरीच कारणं त्याच्यात जोडलेली आहेत. आणि आपण सगळेजण आज जे बघतोय माध्यमांचं म्हणजे अल्टरनेट मीडियाचा विचारच आपल्याला यासाठी करावा लागतोय की ही सगळी कारणं, या सगळ्या कारणांचा
चा एक परिपाक म्हणून सध्याच्या मुख्य माध्यमांवर जो परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हा विषय सुद्धा घ्यावा लागतोय. तर ही मुख्य माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना तर पत्रकारांची जी मतं आहेत इथे बसलेल्यांपैकी काही जणांची जी मतं आहेत ती आपण ऐकतोच आहे. पण वरून तू जेव्हा आपण या ऑल्टरनेट मीडियाचा विचार करताना म्हणून तू पॅनलवर बसलेला आहेस तर तुझं माध्यमातलं काम हे फार वेगळं आहे. म्हणजे ते काय थेट रिपोर्टिंग नाही पण ते त्याला थोडी कलात्मक साईड आहे त्या सगळ्याची. तू स्वतः ॲड एजन्सीमधनं आलेला आहेस. तुझं स्वतःचं आधीचं बॅकग्राऊंड पूर्ण एका बिझनेस फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे. असं असताना ह्या अल्टरनेट मीडियाची किंवा अशा प्रकारच्या मीडियामध्ये जावं आणि असं काहीतरी लोकांच्या पुढे आणावं हे कुठून आलं? याची गरज का भासली तुला? सर्वात आधी तर म्हणजे आपण आता जे आत म्हणत होतो की मला असं आता फ्रँकली वाटतं की देर इज नथिंग कॉल्ड अल्टरनेट मीडिया नाव. एव्हरीथिंग इज मेनस्ट्रीम. आता इथे जे व्हिडिओ शूट होत आहेत, आज जे रीलमध्ये, हे सगळंच आता मेनस्ट्रीमचा भाग झाला आहे. देर इज अन अल्टरनेट कॉन्टेंट नाव अँड आय वर्क इन अल्टरनेट कॉन्टेंट, नॉट इन अल्टरनेट मीडिया. सी काय आहे, आपल्याला देर वॉज अ टाईम की ज्यावेळी प्रिंटमधून टी व्हीकडे जाताना लोकांना असं वाटलं की दिस इज अन अल्टरनेट मीडिया. टी व्हीकडून डिजिटलकडे जाताना वाटलं दिस इज अन अल्टरनेट मीडिया. आता एव्हरीथिंग इज ऑन इक्वल लेवल अँड दॅट इज म्हणजे ती दुधारी तलवार आहे आपल्या हातात आत्ता. म्हणजे दोन्ही अर्थाने ते आहे. म्हणजे आपल्या हातात ते शस्त्र आपल्या हातात म्हणूनही आहे आणि आपल्या विरोधातही आहे ते, आणि म्हणजे समाज म्हणून आपल्याला अडचणीचंही आहे. सो आय वर्क इन अल्टरनेट कॉन्टेंट. आणि मी गमतीत एकदा कुणाला असं म्हणालो होतो गेल्या वेळी की आय एम द बाय प्रोडक्ट ऑफ अर्णब गोस्वामी. मी स्वतःहून हे करायचं असं नाही, तुम्ही ते करायला मला भाग पडलं की तुम्ही हे जी काही काम करून ठेवलीत त्याच्यासाठी मग आम्हालाच काम करावं असं वाटलं. तुम्ही इन द सेन्स नावं घेतो मी अर्णब गोस्वामी आणि हे जे कोण अमिश देवगण वगैरे सो कॉल्ड पत्रकार आहेत आणि अँकर्स आहेत. सो झालं असं की मी ॲड एजन्सी माझी होती. मी ॲड्समध्ये काम केलं. मी पॉलिटिकल कॅम्पेन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून खूप वर्ष काम केलं. मी भारतातले फार महत्त्वाचे कॅम्पेन्स मी डिझाईन केलेत, लिहिलेत, स्ट्रॅटेजाईज केलेले आहेत. आणि हे सगळं चालू होतं कोविडपर्यंत. आणि कोविडमध्ये त्याच्या आधी मी एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या विषयावर एक डॉक्यू सिरीज केली होती. आणि मी जवळजवळ 20,000 किलोमीटर बाय रोड फिरलो होतो संपूर्ण महाराष्ट्र. शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना भेटलो होतो. आणि एकंदरीतच शेतकरी, माझा थेट शेतीशी काहीच संबंध नाही आहे, खाण्यापलीकडे जेवण्यापलीकडे. आम्ही बिझनेस फॅमिलीतून येतो. पण शेतीचे प्रश्न, त्याची दाहकता काय आहे ही खूप जवळून मी बघितली. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ की ज्यावेळी मला असं लक्षात आलं की नाही, खूप वेगळे आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ज्याच्यावर काम करावं लागेल. म्हणजे आयुष्यभर कोलगेट आणि केचपच्या ॲड करणं आपल्याला आवडणार आहे का? किंवा आयुष्यभर केवळ ह्या पक्षाचं आणि त्या पक्षाचे कॅम्पेन लाईन बनव. आणि आता तर असं झालं, मी आज जी कॅम्पेन लाईन बनवतो ती उद्या माझ्याच विरोधात फायर. आता ते कुठला पक्षही कुठला कुठे हे कळेल असं झालं आहे आता. सो कॉशियसली मी हा निर्णय घेतला की लेट अस स्टॉप वर्किंग अराउंड दिस आणि आपण आता असं काही करू. आणि मग त्या दरम्यान हा किस्सा मी अनेकदा सांगितलं, काही जणांना रिपीटेड वाटेल पण तो फार महत्त्वाचा किस्सा आहे की आम्ही हे दिल्लीचं शेतकरी आंदोलन सुरू झालं होतं, थोडे दिवस झाले होते. आणि कोविडचा काळ होता. आम्ही असे खाली सोसायटीत काही फॅमिली फ्रेंड्स असे भेटलो होतो. मी, स्नेहा माझी बायको, शक्ती माझी मुलगी आणि असे काही मित्र. आणि तिथे अर्थातच आपला आवडता विषय राजकारणावर आणि याच्यावर चर्चा सुरू झाली की हे काय चाललंय तिथे दिल्लीच्या बॉर्डर्सवर आणि हे ते सगळंच. आणि मग त्यातला एक जण म्हणाला की ह्या ना गोळ्या का नाही घालत जे तिथे बसलेत त्यांना. आणि मी चपकलो एकदम. कुणाला? ते तिथे आंदोलन करतायत, ट्रॅफिक जाम करतायत म्हणून गोळ्या घालायच्या? बरं, हे जो म्हणणारा माणूस होता ना, त्याला तुम्ही खरंच बंदूक दिली तर तो काही करू शकणार नाही. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. नथिंग अगेन्स्ट सॉफ्टवेअर इंजिनियर्स, पण आपली साधारण बौद्धिक शारीरिक कुठलीच पातळी तिथे जाण्याची नाही. पण प्रॉब्लेम काय आहे ना, कुठेतरी गोळी मारायचा विचार ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी कुठेतरी ट्रिगर दाबण्याची ती सुरुवात असते. आणि हा विचार माझ्या शेजारी सुरू झालाय, हा विचार माझ्या सोसायटीत सुरू झालाय. बरं, हा विचार करणारा माणूस हा मूळचा काय वाईट किंवा क्रिमिनल माइंडचा नाहीये. तो हा विचार, आणि त्याला ह्याच्यात काही क्रिमिनल वाटत नाही. एखाद्याला गोळ्या घाला ही गोष्ट आता आपल्याला क्रिमिनल वाटेनाशी झाली. ज्या देशाच्या राष्ट्रपित्याला गोळ्या घालून मारलं गेलं त्या देशात खरं तर गोळ्यांविषयीचा केवढा तिरस्कार निर्माण व्हायला हवा होता. एव्हाना आपल्याला
वेगळंच प्रेम यायला लागलं आणि ते झालं. आणि मग मी रात्री खूप अस्वस्थ होतो. स्नेहा म्हणे काय झालं तुला? म्हटलं अरे असं असं तू म्हणाला. आणि शक्ती आणि त्याचा मुलगा सोबत खेळत होते, हे कुठे चाललंय आपलं? मग ती म्हणाली की वरून हे ते जो म्हणतोय ना, हे त्याला जे फीड होतंय त्याच्यातून तो म्हणतोय, त्याला काहीच माहित नाही तिथे काय चाललंय आणि त्याच्याकडे तेवढी उसंतही नाही. आपण मगाशी जे म्हणालो ना, थोडं डिटोर आहे, पण लोकांना कमी बघायला, लोकांना जास्त बघू न देणं हे अनेकांच्या फायद्याचं आहे. लोकांना जास्त वेळच मिळू न देणं, विचार करायला, वाचन करायला, जाऊन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला, लोकांना सतत कशात तरी गुंतवून ठेवणं. आत्ता हे फटाक्याचा कचरा काढेपर्यंत दुसऱ्या फटाक्यांची ऑर्डर आली पाहिजे, मग ते ह्यांच्या मिरवणुकांची असेल, कुठल्या सणाची असेल किंवा वर्ल्ड कपची असेल. लोकांना वेळच न देणं. त्यामुळे लोक कसे, आज मी दुपारी काय बघितलं, संध्याकाळी प्राईम टाईमला काय बघितलं, गोळी मारो सालो को, मारून टाका गोळी, मला काय करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं त्याच्यातून. त्या ह्याच्यातून मी दिल्ली बॉर्डरवर पहिल्यांदा खरं तर गेलो. स्नेहाचं ते म्हणणं होतं की वरून तू जा, तू बघ तिथे काय चाललंय. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं तिचं वाक्य होतं की त्यावेळी माझी मुलगी अगदीच 2 वर्षाची होती, की उद्या हिने जर विचारलं की हे सगळं चालू असताना तुम्ही काय करत होता, तर किमान आपल्याकडे उत्तर पाहिजे की आम्ही हे करत होतो. अँड दॅट वॉज द ओनली रिझन. मी फिल्म करायला गेलेलो नव्हतो, मी फक्त ते आंदोलन पाहायला गेलेलो. आणि मग अरविंद जगताप म्हणून माझे मित्र आहेत लेखक, अरविंद आणि मी भेटलो की अरे असं असं, तो मलाही जायचं आहे. मग म्हटलं एक कॅमेरा घेऊन जाऊ सोबत. मग एक कॅमेरा, पहिल्यांदा एकच कॅमेरा घेऊन गेलो. मग तिथून जे काही फुटेज आणलं त्याच्यातून आम्ही एक प्रोमो बनवला. आता मी तो थोडक्यात पुढचा प्रवास सांगतो की तो प्रोमो बनवला माझा भाऊ विघ्नेश आणि आम्ही सगळ्यांनी बसून. आणि माझ्याही त्याने म्हणे नव्हतं की ह्याच्यातून काय घडेल. त्या प्रोमोला मी चार्ली चॅपलिनचं भाषण बॅकग्राऊंडला लावलं. मला एक दिवस असंच ते भाषण सतत डोक्यात फिरत होतं दिल्लीच्या बॉर्डर्सवर असताना, द ग्रेट डिक्टेटर मधलं शेवटचं भाषण. आणि तो प्रोमो आम्ही सहज असंच बनवून टाकला आणि तो 2 दिवसांमध्ये जगभरात पोचला. अर्थात चार्लीमुळे पोचला तो, पण चार्लीचं भाषण, दिल्लीच्या बॉर्डरवरच्या व्हिज्युअल्स आणि जगभरातून आम्हाला मेसेजेस यायला लागले. लोक शोधून की अरे हे कोण आहे, काय करतं. आणि देन वी अंडरस्टूड, अरे लोकांना ऐकायचं आहे आपल्याला काय म्हणायचं, लोकांना बघायचं आहे आपण काय दाखवतोय. मग तिथून आम्ही ठरलो की चला, जोपर्यंत जमा आमचे निर्माते त्याच्यात आले परब पाटील, आणि मग आमचं झालं की चला आता इथून पुढे जितकं होतं तेवढं कव्हर तर करत चालू, मग ठरवू काय करायचं. अशातून टू मच डेमोक्रेसी सुरू झाली, फिल्मची प्रोसेस. आणि मग त्या प्रोसेस पासून मी फिल्म मेकर म्हणून, इट्स अ व्हेरी बिग इंट्रोडक्शन टू हॅव फिल्म मेकर म्हणून फार वेळ. आत्ताच श्याम बेनेगल गेले. आजकाल हा पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला ना, अल्टरनेट कंटेंट. कुणीही उठतं आणि स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणतं. मला अजूनही फिल्म मेकर म्हणणं स्वतःला भीतीदायक वाटतं. अजून मी 2च फिल्म्स ह्या अशा केलेल्या आहेत. पण दॅट वॉज द रिझन बिहाइंड टू मच डेमोक्रेसी खरं तर. थँक्यू. अमेय आणि प्रशांत, मला ना तुमच्या दोघांकडे यायचं आहे की आता वरुण ज्या गोष्टींबद्दल बोलला, त्यानं त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एक गोष्ट ऐकली, त्याला वाटलं, तो गेला, त्यानं शूट केलं आणि त्याला लोकांचा रिस्पॉन्स मिळाला. आपण मीडियामध्ये दरवेळेला, म्हणजे मेन स्ट्रीम मीडियामध्ये काम करताना आपण दरवेळेला हे ऐकतो की जर लोकांना हवं असेल ना तर आपल्याला ते दिलं पाहिजे त्यांना. आपल्या म्हणजे एखाद्या इंग्लिश पेपरमध्ये बांद्र्याची स्टोरी जास्त जाते म्हणून BMCचा रिपोर्टर जो असतो तो बांद्र्याच्या स्टोरीजच जास्त करतो, मग तो गोराई धारावी इथे जात नाही. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की त्याच जास्त वाचलं जातं, ते जास्त बघितलं जातं. खरोखर तसं आहे का? म्हणजे आपण ॲज अ म्हणजे मीडियामध्ये काम करताना लोकांना हवंय ते खरोखर देतोय का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांचे? सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण ट्रीट करतो. आपण म्हणजे फुल मीडिया इंडस्ट्री. इंग्रजी पेपरचं म्हणून एक अर्थकारण असतं, ते इंग्रजी पेपरचं अर्थकारण त्यावर अवलंबून आहे. आणि इंग्रजी पेपर नीट राहणं गरजेचं आहे, त्याचा एक ऑडियन्स आहे. म्हणजे आपण नुसतं आकड्यांच्या भाषेत ज्यावेळेला आपण जर भारताकडे बघितलं ना, तर असं आहे की भारतामध्ये 1,10,000 प्रिंट होणारी पब्लिकेशन्स आहेत, म्हणजे नियतकालिक आहेत. त्याच्यामध्ये पेपर असतील, विकली असतील, मी पाक्षिकात काम करतो, अशी 1,10,000 पब्लिकेशन्स आहेत रजिस्टर्ड. आणि ती अत्यंत रेग्युलरली छापली जातात. दरवर्षी त्याचं ऑडिट होतं, ती सबमिट करावी लागतात PIBला. पण म्हणजे हा केवढा, म्हणजे प्रिंट संपतंय असं म्हणण्याच्या काळात हा केवढा मोठा आकडा आहे, हा प्रचंड मोठा आकडा आहे. आता त्याची दुसरी बाजू तुम्हाला सांगतो. भारतामध्ये YouTube वापरणारी लोक आहेत 47 कोटी. अमेरिकेची लोकसंख्या आहे 34 कोटी. भारतामध्ये फेसबुक वापरणारी लोक आहेत 37 कोटी.
आणि साधारणपणे 35च्या पुढच्या लोकांना वाटतं की जग जे काय चाललंय सध्याचं राजकारण ते फेसबुकवरच चाललंय. तर कृपया त्यांच्या माहितीसाठी सांगतो, इंस्टाग्राम वापरणारे लोक आहेत 39 कोटी. आणि काहींना असं वाटतं की जे काही चाललंय ना ते फक्त ट्विटरवर चाललंय राजकारण. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, भारतामध्ये ट्विटर वापरणारी लोक आहेत 3 कोटी. सांगायचा मुद्दा असा की भारतामध्ये हे सगळ्या प्रकारचं मार्केट आहे. भारतामध्ये प्रशांत कदमला पण मार्केट आहे आणि अमिश देवगणला पण आहे. ही दुर्दैव आहे. मी म्हणजे आमचा एक मित्र आहे कुणाल पुरोहित, त्याचं एक सुंदर पुस्तक आलंय एच पॉप नावाचं. हिंदुत्ववादी गाण्या कशी लोकांच्या डोक्यामध्ये भिनवली जाते. म्हणजे जसं वरुण म्हणतो की त्याच्या एका मित्राने काय म्हटलं, इनको क्यों गोली नाही मारते, असं त्याच्या एकट्याच्या मित्राने नाही म्हटलंय, आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी म्हटलंय, आपल्या नातेवाईकांनी म्हटलंय. का म्हटलंय? कारण ह्या त्यावेळेला असणारे केंद्रीय मंत्री म्हणत होते इनको गोली मारो. तो म्हणत होता, ठीक आहे, म्हणणाऱ्याने म्हटलं, ते लाईव्ह दाखवलं जात होतं आणि त्याच्या विरोधात एकही मेन सो कॉल्ड मेनस्ट्रीम मीडियातलं रात्री 9 वाजता येऊन नेशन वॉन्ट्स टू नो म्हणणारा एकही माणूस त्याला विरोध करत नव्हता, त्याच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेत नव्हता. ते ऐकणारी लोक होती की नाही? होती. त्याप्रमाणे विचार करणं, कोण वाघाला लगेच उठून बंदूक घेऊन जात नाही. ते बीडमध्ये आजकाल मिळतात तशा भरपूर बंदुका, तसे सगळीकडे नाही मिळतात अजून. पण होती ऐकणारी, ते कन्झ्युम करणारी होती. त्याच वेळेला हे एक्सपोज करणारा रवीश कुमारचा युट्यूबचा शो पण त्याच रात्री आलाय ना, त्याला सुद्धा 20 लाख 25 लाख व्ह्यूअरशिप मिळाली आहे ना. सो हे दोन्ही प्रकारचं मार्केट भारतामध्ये असते. भारतात 140 कोटी लोक राहतात आणि याच्यात गोष्ट अशी आहे, म्हणजे यातलं जे अर्थकारण आहे ते हे आहे. आता माझी आई, मी मध्यंतरी रवींद्र पोखरकर आहेत जे त्यांचं फार सुंदर, मी वेळ मिळाला की बघत असतो अभिव्यक्ती. माझी आई फार रेग्युलरली अभिव्यक्ती बघते. मी तर तिला खूप कौतुक वाटलं. मी म्हटलं अगं मला ते मी ओळखतो यांना. तर मला अरे ओळखतोस तू? म्हटलं हो मी यांना ओळखतो. मग मी व्हिडिओ केला, आई पोखरकरांचा शो बघते, त्याचा व्हिडिओ पोखरकरांना पाठवला. म्हटलं माझी आई काय. मग मी आईला सहज म्हटलं तू कुणाचे शो बघते? तर मग म्हणाली राजू पुरवेकरचं ते प्रथमेश बरोबर चॅट असतं, रवी प्रशांतचं कारण बेसिकली अनेकदा मी कधी प्रशांतला गेलो तर मी तिला लिंक फॉरवर्ड करतो, मग ती बघत बसते. मग तिकडे रवीश कुमार, मग तिकडे अभिसार शर्मा. ह्याला अल्गोरिदम म्हणतात. ह्याच विचाराची माणसं तिला सतत ऐकायला मिळतात. त्यांचंही मार्केट आहे. उलट्या बाजूला असंच अल्गोरिदम आहे तिथे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, काही काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की ऐकल्यानंतर मला फक्त हसूच येतं. जसं मगाशी प्रदीप आवटे सर म्हणाले ना, ह्या अवयवदान फक्त हिंदूलाच करायचं, हे फार बालवाडी लेवलचं झालं. या लेवलचा विखार मांडला जातो. आपण कीव येणं, अस्वस्थ होणं, ह्याच्या पलीकडे जाऊन स्वतःवर हसायला लागतो बेसूरपणे. अरे काय, कसल्या कुठे जगतोय आपण? हे सायडिस्टिक प्लेजर मिळवणाऱ्या समाजात. पण त्याचं मार्केट आहे. आणि हे जे मार्केट नावाची गोष्ट जी पुश करते ना, बेसिकली म्हणजे आपण आज म्हणतोय की लव्ह इन द टाइम्स ऑफ हेट्रेड, तो हेट्रेड हा आहे. मॉब लिंचिंग हा हेट्रेड आहे. गोळी मारणं हा हेट्रेड आहे. तो जामियाच्या बाहेर उभा राहिलेला पोरगा भातात बंदूक घेऊन, तो त्या हेट्रेडचा परिपाक आहे. का आहे? कारण तो विजिबल आहे, तो दिसतोय. जर दिसणं थांबलं ना तर हेट्रेडचं हे दुकान 50% बंद होईल. गोरक्षा हा धंदा झालेला आहे, हे निरंजन टकले सांगतात. त्यांचं दुकान बंद होईल. आणि अशा काळामध्ये हेट करणं, तुम्हाला खरंच सांगतो, हे खूप धोकादायक आहे. माणसांची डोकी फिरवली जात आहे, माती फिरू बनवलं जात आहे माणसांना. माणसांचं माणूस पण संपून त्यांना मशीन गन बनवले जात आहेत. आणि अशा काळामध्ये खरं बोलणं फार गंभीर आहे आणि धोक्याचं आहे. म्हणजे मी आणि आलोक, आम्ही राष्ट्रीय पत्रकारांच्या काही एका ग्रुपमध्ये आहोत. आम्हाला माहिती आहे अभिसार शर्माला धमक्या दिल्यानंतर अभिसार अनेक दिवस बोलू शकत नव्हता आमच्याशी सुद्धा.
रवीशला त्यावेळेला धमक्या दिल्या गेल्या, फ्रस्ट्रेट झाला होता. लोक कोणी उठायचे रात्री 11 वाजता व्हॉट्सअपवर व्हिडिओ, माणसांची हिंमत वाढलेली, व्हिडिओ कॉल करून बंदुका दाखवायची. मी तुम्हाला सांगतो, मी विचारा प्रशांत, मी कितीतरी वेळा सांगतो बाई काळजी घे बाबा, कितीतरी वेळा सांगतो त्याला, कारण भीती वाटते. सो हा जो हेट नावाचा बिझनेस आहे ना, हा दिसतो आणि मग तो दाखवण्याची अहमहमिका लागते, कॉम्पिटिशन लागते. आणि ह्या सगळ्या कॉम्पिटिशनला आता हे थांबवलं कोणी पाहिजे? माध्यमांनी थांबवलं पाहिजे, ती थांबवत नाहीत. सरकारने थांबवलं पाहिजे, तर सरकार इज अ पार्ट ऑफ दिस कॉम्पिटिशन, दे आर द स्पॉन्सर ऑफ दिस कॉम्पिटिशन. अशा काळामध्ये मी मुद्दा संपवताना म्हणतो की तेंडुलकरांची तू आठवण काढलीस म्हणून, मी कॉलेजला होतो, FY SYला होतो. तर पुण्याला एक ते महोत्सव झाला होता आणि त्याची शेवट तेंडुलकरांची मुलाखत मेघना पेटींनी घेऊन केला बहुतेक, आता तेवढं नेमकं. त्यावेळेला तेंडुलकरांनी एक फार इंटरेस्टिंग विधान केले भारतीय समाजाबद्दल. ते त्यावेळेला कॉलेजला असताना नीट कळलं नव्हतं, पण आता ते रोज आठवतं. आणि ते माझ्या घरात, जुन्या घरात ते मी पोस्टर करून लावलं होतं ते स्टेटमेंट. ते असं म्हणाले होते, माझा ह्या देशातल्या शहाण्या माणसांवरचा विश्वास उडालेला आहे, माझी त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही. ह्या देशात जर काय व्हायचं असेल ना, तर वेळेच लोक करतात. स्वतःची नोकरी सोडून, सुखासुखी नोकरी सोडून, चांगला व्यवस्थित 5 आकडे 6 आकडे येणारा पगार सोडून माणसं प्रशांतसारखी किंवा रवीशसारखी जे करतात ना, ह्या देशात वेडे माणसं अजून जिवंत असण्याचं आणि ती आशा जिवंत असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून थोडंसं मी सांगतो की बरोबर आहे, पर्यायी माध्यम नाही किंवा मेनस्ट्रीम माध्यम, पण ह्या लोकांमुळेच अजूनही लोकांना वाटते की नाही बाबा हे टू मच डेमोक्रेसी कोणतरी म्हणतंय आणि ते म्हणते आणि ते चॅलेंज देते. निव्वळ म्हणणं नाही आहे, टू मच डेमोक्रेसी आधी कोणीतरी म्हटलंय, त्यांचं शीर्षक वापरलं गेलेलं आहे आणि ते चॅलेंज दिलेलं आहे. ते चॅलेंज देण्याला त्या हेट नावाच्या बिझनेसला, multi-1000 करोडचा हेट नावाचा बिझनेस या देशात तयार झालेला आहे. म्हणजे तालिबानांचा जसा एक बिझनेस आहे तसाच हा वेगळ्या प्रकारचा बिझनेस आहे द्वेष पसरवण्याचा. त्या बिझनेसला चॅलेंज करणं आणि चॅलेंज करून उभं राहणं, भूमिका घेणं, असे ज्यावेळेला कोण भूमिका घेतात त्यावेळेला एखादा मुकेश चंद्रकर असतो, एखादा नाही आहे. तर मागच्या 5 वर्षामध्ये 1000 पत्रकार गेलेत ह्या देशातले, अनेकांना माहिती नाही आहे. तेव्हा ह्या देशातली पत्रकार सगळे लाचार झालेले नाही आहेत, माणसं जात आहेत. सो अशा काळामधली वेडी माणसं आहेत ही ह्यांच्यासारख्या लोकांना सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीने दिलेली साथ आहे आणि ती आपल्यासारख्यांसाठी आशा आहे. ते थोडंसं मला दिल्लीत काम करताना जे जाणवलं ना, म्हणजे आपण त्याला नॅशनल मीडिया म्हणतो, एक तथाकथित नॅशनल मीडिया का म्हणतो, म्हणजे आपल्याकडं ओडिशाचं नाव आपण रेल्वेचा अपघात झाल्यानंतरच ऐकतो, त्याच्या आधी आपण शेवटचं कधी ऐकलेलं असतं आपल्याला आठवतच नाही. छत्तीसगड एखादा नक्षली हल्ला झाला की मग आपल्याकडे येतं. तर असं असताना मग आपण नॅशनल मीडिया फक्त दिल्ली आणि या सगळ्या न्यूज चॅनलची ऑफिसेस दिल्लीला आहेत म्हणून त्याला नॅशनल मीडिया म्हणायचं का, हे खूप जाणवतं. आणि संसदेमध्ये मी जेव्हा रिपोर्टिंग करत होतो आणि ज्यावेळी तो नव्या संसदेतला प्रकार झालेला होता की ते 2 युवक जाऊन सभागृहामध्ये गेलेले होते, त्यांनी स्मोक बॉम्ब फोडलेले होते, त्याच्यानंतरचं जर जे मी चित्र बघितलं की ते संसदेचं वार्तांकन करणारे पत्रकार तिथं जे नळकांड्या पडलेल्या होत्या त्या उचलून त्याच्याबद्दलचं रिपोर्टिंग करत होते आणि त्या म्हणजे शोधण्यासाठी सगळी धावाधाव आणि ते झडप घालत होते एकमेकांच्यामध्ये. म्हणजे याच्यापेक्षा चांगलं रिपोर्टिंग तर आमचे महापालिकेचे स्थानिक वार्तांकन सुद्धा करणारे लोक करतील की त्यांना कळेल की याच्यातलं गांभीर्य नेमकं कशाचं. म्हणजे तिथे विषय हा सुरक्षेचा आहे, संसदेच्या सुरक्षेबद्दल बोलणं हे आवश्यक असताना अशा गोष्टी जर होत असतील तर ते अवघड आहे. आणि म्हणून हे जे एक नॅशनल मीडिया आहे हेच मुळात एक मिथ आहे आणि त्याच्याबद्दल खरंच नव्याने विचार करण्याची वेळ आहे. दुसरं जे आपण सातत्यानं म्हणतो की निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्याच खूप याच्यामध्ये येतात. आता एक त्याच्याबद्दल सायकोलॉजीमधली थिअरी आहे निगेटिव्ह बायस थिअरी म्हणून, की ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्याकडे आपलं पटकन लक्ष जातं. म्हणजे एखादी भीतीदायक गोष्ट असेल किंवा काहीतरी घाबरवून सोडणार असेल तर ते आपण पटकन हे करतो. म्हणजे इमोशनली न्यूट्रल बातम्या या जर दाखवल्या गेल्या तर त्या कितपत लोक बघतील हा प्रश्न आहे. पण आपण एक सवय लावली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं ना की मुळात एक मीडिया लिटरसी झाली पाहिजे समाजामध्ये.
म्हणजे हा ज्या पद्धतीचा कंटेंट आपल्यावरती थोपवला जातोय, तुम्हाला बातम्यांच्या नावानं जे काही खपवलं जातं त्याच्यामध्ये आता न्यूज सोडून एंटरटेनमेंट जास्त आलेली आहे. आणि म्हणजे कशासाठी एंटरटेनमेंट लागते मला कळत नाही. कदाचित एंटरटेनमेंट चॅनल्सची स्पर्धा आहे त्यांची, किंवा TRP ॲड रेव्हेन्यू हे सगळं वेगळं गणित आहे. आणि त्याच्यात पण फरक हा आहे की एंटरटेनमेंट चॅनल्स त्यांचा कंटेंट रिपीट करू शकतात, न्यूज चॅनल त्यांचा कंटेंट रिपीट करू शकत नाहीत. त्यांना 24 तास सतत काहीतरी नवीन द्यावं लागतं. त्या प्रेशरमुळं बिचारांचं असं होतंय का माहिती नाहीये, पण तसं होत असेल तर आपण सुद्धा मग रिपीट कंटेंट काही बघण्याची पण सवय लावूयात किंवा त्यांना तशी मुभा देऊयात. पण हे दिसतंय की मीडिया लिटरसीची सध्या देशामध्ये खूप मोठी गरज आहे. मुळामध्ये मीडिया चालतो कसा, त्यांची गरज काय आहे. म्हणजे आज एकही मीडिया ऑर्गनायझेशन असं नाहीये की जे प्रॉफिटमध्ये आहे. मुळात न्यूज हा धंदा हा प्रॉफिटचा धंदा नाहीये. फक्त न्यूयॉर्क टाइम्स मला वाटतं की जगभरामध्ये एक उदाहरण आहे की जे थोडंफार प्रॉफिटमध्ये आहे. तरी पण लोक या व्यवसायामध्ये येत आहेत. आणि आपल्या देशामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे सगळ्या बड्या उद्योगपतींची अगदी मीडिया एक ताब्यात घेण्याकडे वाटचाल चालू आहे. कशासाठी करतायत हे लोक? म्हणजे यांना काय न्यूजमधून पैसे मिळणार आहेत? अदानी अंबानी यांना काही न्यूज मधून पैशांची अपेक्षा आहे का? बिलकुल नाहीये. त्यांना माहिती आहे की याच्यातनं आपल्याला पैसे मिळणार नाहीयेत. पण तरी सुद्धा जर ते या व्यवसायामध्ये येत आहेत तर साहजिक आहे की त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, तुम्ही आम्हाला बिझनेस द्या, आम्ही तुम्हाला हवं तसं कव्हरेज देतो. आणि नुसतं हवं तसं कव्हरेज नाही तर जे काही पत्रकारितेच्या नावानं सत्व उरलेलं आहे ते आम्ही सगळं उद्ध्वस्त करतो. त्याला कुठेही जागा राहणार नाही. कारण NDTV मध्ये आधी काय पद्धतीचे कार्यक्रम चालत होते, आता काय पद्धतीचे कार्यक्रम चालतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं हे सगळं होत असताना मुळात एक मीडिया लिटरसी येणं आवश्यक आहे. लोकांना हे कळलं पाहिजे की व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा आवाज किंवा जे लोक बोलतायत ही खूप दुर्मिळ प्रजाती आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्याकडून जे काही मिळतंय समाजाला त्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जे काही छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे ते करता आलं पाहिजे. तर मला असं वाटतंय की कदाचित आपण या थोड्याफार गोष्टी बदलू. नाहीतर न्यूजच्या नावाखाली जो काही कंटेंट आपल्याला दिला जातोय तो एक प्रकारे सामाजिक रोग आहे आणि त्याच्यावरची लक्षणं तातडीनं ओळखून त्याच्यावरती उपाय करण्याची गरज आहे. धन्यवाद. राजू सर, आता आपण बरेच मुद्दे ऐकले. म्हणजे अल्गोरिदम झाला, त्याच्यानंतर पत्रकारितेच्या एथिक्सवरती झालेला हल्ला, ही गोष्ट बघितली. आपल्याला लोकांना काय हवंय काय नको ते देण्याचं, त्याच्यानंतर कॉर्पोरेशन्सचा हल्ला बघितला. ही सगळी परिस्थिती आपल्यासमोर आहे. राजकीय सत्ता, सामाजिक सत्ता, कल्चरल सत्ता सुद्धा आज एका वेगळ्या प्रकारे काम करते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑल्टरनेटिव्ह जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा त्यातून काय नक्की मिळेल? आपल्याला काय दिसतं त्यातनं की खरोखर यातनं ऑल्टरनेटिव्ह काढणं सोपं आहे, अवघड आहे का शक्यच नाही? काय तुमचं काय आणि कसं करता येईल? नाही, मुळामध्ये आज आपण हा विचार करतोय, हा विचार आपण गेल्या 10 वर्षात 11 वर्षात करायला लागलो. पर्याय शोधण्याकरता तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा मुळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तो आत्ता सुद्धा वातावरणामध्ये तुम्हाला मोदी आणि अडाणी भरून राहिलेला दिसतो. म्हणजे आपण कशाच्या तरी संदर्भात बोलतोय आणि ते वातावरण तुम्हाला दिसतं की तुम्हाला स्पेसिफिक आणीबाणी कोणी जाहीर केलेली नाही, पण तुम्हाला असं जाणवतं की ते आहेत. मी सांगतो की अल्टरनेट मीडिया किंवा अल्टरनेट कंटेंट, आपण काही नाव घेतलं तरी, म्हणजे आता अल्टरनेट मीडिया असं का म्हणतो आपण, याचं छोटं एक कारण असं की याच्यात पैसे फार मिळत नाही. तर आणि ते स्वतः मिळवायला लागतात, महिन्याला कोणी आणून देत नाही. तर तो मुद्दा एक अल्टरनेट आहे. दुसरा एक महत्त्वाचा त्यातला मुद्दा असा आहे की कंटेंट जे क्रिएट केलं जातं, किंवा आता मी वेगवेगळ्या प्रकारच्या काळात वेगवेगळ्या कंटेंटमध्ये म्हणजे कंटेंट क्रिएशनचं काम केलं. आज बीडमध्ये आपण एक बघतोय, म्हणजे मी आता बीडपासून देशापर्यंत थोडक्यात सांगतो, धावता प्रवास पटकन. बीडमध्ये खरं तर माझ्या करिअरची सुरुवात केली. माझं एक थिसिस होतं ऊसतोड कामगारावर. ते थिसिस लिहिण्याकरता मी पहिल्यांदा बीडमध्ये तालुका पाटोदा, गाव रायमोह, तिथे राहिलो होतो. तिथे महात्मा फुले संशोधन आणि विकास संस्था नावाची होती आणि मला त्या संस्थेमध्ये ठेवलं होतं म्हणजे मीच राहिलो होतो, कोणीच नव्हतं. ते बाहेर बघितलं तर स्मशान होतं आणि रात्री चिता जळत असत. आणि लाला जाधव म्हणून त्याचे संस्था चालक मालक होते. आतमध्ये एक मार्क्स, एंजल्स, नंतर
आपला महात्मा फुले आणि अजून असे 2-3 महापुरुषांचे फोटो होते, असे कागदांच्या थप्प्या होत्या आणि त्याच्यातनं मला शोधत. तेव्हा ऊसतोड कामगारावर एकही थिसिस युनिव्हर्सिटीज मधनं लिहिला गेला नव्हता. पण मला एक मग मी ऊसतोड कामगार, गाडी, कोयता, वेळी ते म्हणतात त्याला, एक त्या सगळ्यांबरोबर फिरलो पहाटे 4 वाजता उठून. पश्चिम म्हणजे मायग्रेशन ऑफ शुगर कॅन कटर्स इन वेस्टर्न महाराष्ट्र असा तो विषय होता. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं, म्हणजे बीडची ही स्थिती आता नाही आहे, तेव्हा स्त्रियांवर वारंवार बलात्कार होतात किंवा कंत्राटदाराबरोबर कन्सेन्शुअल सेक्स करायला लागतं. त्यामुळे ऐन 25शीतल्या स्त्रिया बीड मधल्या हिस्टेक्टोमी करून घेत असत, वारंवार गर्भपाताचा त्रास नको म्हणून. आणि तशी हिस्टेक्टोमी करणाऱ्या डॉक्टरांची कारखाने होते. त्यानंतर ते मुंडे नावाचे एक डॉक्टर निघाले आणि मग त्यांना पकडले त्या वेगळ्या कारणासाठी. पण मुद्दा असा की हे मी तेव्हा बघितलंय. त्यामुळे कुठचीही गोष्ट बीज स्वरूपात नसेल तर ती वृक्ष रूपात येणार नाही. म्हणजे 2014ला आपल्याकडे ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे आपण पर्याय शोधतोय असं अजिबात नाही. त्याच्या अगोदर पण कुठेतरी हे होतं, फक्त ते फोफावलं नव्हतं. म्हणजे कसं स्टेट स्पॉन्सर नव्हतं, एवढाच फरक होता. म्हणजे कसं मी एकदा यशवंत सिन्हांना भेटलो दिल्लीमध्ये, आता 1.5-2 वर्ष आले. ते म्हणाले हा कम्युनलिझम आहे ना, म्हणजे जे आत्ता वरुण म्हणाला किंवा अमेय म्हणाला, तो आपण जरा खाजवलं ना. मला कालच माझ्या घरामध्येच मी माझ्या मुलीशीच बोलत होतो, तेव्हा माझ्या असं मला म्हणाली तो मनुष्य फार इस्लामोफोबिक आहे वगैरे. मी म्हटलं भारतामध्ये एखादा मनुष्य इस्लामोफोबिक नसणं हे आश्चर्य आहे, फक्त तो बोलून दाखवत नसेल. आणि थोडा जर 10 दिवस दिले मला तर एखादा नसलेला मनुष्याला मी इस्लामोफोबिक बनवू शकेन. एवढं सोपं आहे. त्यामुळे इथे म्हणजे कसं ते वेगळे राहतात, ते डोळ्यात काजळ घालतात. म्हणजे काय आहे की मोगलांच्या नंतर 1857च्या बंडानंतर ब्रिटिशांशी युद्ध झालं, त्याच्यानंतर 40 वर्ष मुसलमानांना ब्रिटिशांनी ज्या प्रकारे ट्रीटमेंट दिली आणि त्यांना ज्या स्तरात आणून सोडलं, तिथून वर उचलण्याचा प्रयत्नच आपण केला नाही. म्हणजे अगोदरच्या सरकारने तसा केला नाही. सच्चर आयोगाला त्याच्यावर केवढा, म्हणजे मनमोहन सिंगावर अजूनही खोटा आरोप केला होता की त्यांनी मुसलमानावर इथल्या संसाधनाचा पहिला हक्क आहे असं म्हटलं होतं. एनिवे, तर मुद्दा असा आहे की त्या परिस्थितीत राहून ते मोगलांसारखे तर दिसणार नाहीत, अकबरासारखे तर दिसणार नाहीत. तर ती गरिबी, ते अज्ञान जे आहे त्यातून आपण बरोबरीची स्पर्धा आहे, जी ब्राह्मणवादाची स्पर्धा मुसलमान कसे करतील, त्यांची स्पर्धा मुळात ब्राह्मणवादाशी. कारण इस्लाम जेव्हा भारतात आला तेव्हा तो जाती व्यवस्थेला आव्हान देणारा होता, म्हणून अनेक जण कन्व्हर्ट झाले. तलवारीच्या जोरावर कन्व्हर्जन खूप कमी झालं. त्यामुळे ब्राह्मणवादासाठी पहिला शत्रू इस्लाम होता. म्हणून गोळवलकरांनी बंच ऑफ थॉट्स मध्ये इस्लाम हाच आपला पहिला शत्रू असं लिहिलंय. मग ख्रिश्चॅनिटी, कारण तो पण कन्व्हर्जन कडे नेणारा होता. आणि मग कम्युनिस्ट, कारण ते वेगळ्या प्रकारचं कन्व्हर्जनच करत होते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण इथे येऊन पोहोचलेलो आहोत. तर लक्षात घ्या की कोणता विचार क्षीण झाला आणि त्यामुळे आपण पर्याय म्हणून उभे राहिलो. आज आपण पर्याय म्हणून आपल्याकडे का पाहिला होता की बेनेगल, आता श्याम बेनेगल सर गेले, तर श्याम अंकलला जेव्हा मी सेटवर बघितलं तेव्हा त्यांना पॅरलल सिनेमाचे जनक मानले जायचे. आता ते मेनस्ट्रीम सारखे वाटतात, बरोबर. आता वरुण म्हणतो की ते मेनस्ट्रीम आहेत, मी पॅरलल आहे म्हणून. तर आता मुद्दा असा आहे की ती सशक्तता जी आहे ती कुठच्या विचाराला आलेली आहे. म्हणजे एकेकाळी असं होतं की कम्युनिस्ट आणि डाव्या विचारांची सशक्तता एवढी होती की जनसंघ पर्यायी विचार होता, छोटा होता. तर त्यामुळे जनसंघाचे लोक एवढे लबाड होते की मी असं बघितलं की लहानपणी मी कोकणात लहानपण गेलं माझं, तर प्रजा समाजवादी पार्टीच्या उमेदवाराच्या त्या सायकलच्या दांडीवर डबल सीट बसून जनसंघाचा उमेदवार जात असे मतदानाला. हा भाईचारा नव्हता, ही सोय होती. त्यामुळे ह्याला सीटवर बसलेल्याला भाईचारा वाटत होता तो. तसा जयप्रकाश नारायणांना वाटला आणि तसा नितीश कुमारना वाटतं. त्यांच्या बाजूने भाईचारा नव्हता. तर मुद्दा असा आहे की वस्तुस्थिती बदललेली नव्हती. आपल्याला पर्याय म्हणून उभं राहायला लागलं. याचं कारण या वातावरणात भरलेला अहंकार, या वातावरणात भरलेली झुंडशाही, या वातावरणात भरलेली हुकुमशाही आणि या वातावरणात भरलेला मोदी अडाणी हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. नावं कोणी असू शकतात तिथे. मोदी शहा अडाणी हे आत्ताची नाव आहे. तर मुद्दा हा आहे की हे सगळं जे भरून राहिलेलं आहे या वातावरणात, जे तुम्हाला अत्यंत नफरतकडे नेणारं, म्हणजे एखाद्या विद्वेषाकडे नेणारं, द्वेषाकडे नेणारं हे जे काय आहे त्याच्या विरुद्ध आपण उभं राहण्याचा प्रयत्न करतो. पण हे साने गुरुजींनी जेव्हा म्हटलं होतं तेव्हा ते पर्यायी नव्हते ना, ते मूळ होते.
आज आपण पर्याय मूळ असण्यापासून पर्यायी असण्यापर्यंत प्रवास केलेला आहे. जर आपले मूळ साने गुरुजी जर आज मानायचं ठरवलं तर आपण पर्याय म्हणून उभे राहिलो. ते आपल्या म्हणजे आपल्या एका सशक्त रेषेची आपण एकदा अशक्त रेषेमध्ये परिवर्तन केलेलं आहे. त्यामुळे ते अभिमानास्पद नसून आपल्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या चुकांची किंमत आहे ती, आणि किंबहुना आपण पण पूर्व आयुष्यात केलेल्या चुकांची, असं मला कित्येकदा वाटतं. की माझ्या लहानपणी सुद्धा मला असं म्हणजे मला असं म्हणतं स्पेसिफिक राजकीय शिक्षण कधी मिळालेलं नाही किंवा आमच्या घरात काय असं राजकीय बिजकीय वातावरण होतं. मी बघत शिकलो. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणीच्या मी गांधी आश्रमात राहिलो, पवनारच्या विनोबा आश्रमात राहिलो. नंतर समता आंदोलनाशी माझा संबंध आला. समर खडस आहे ना, त्याचे वडील मोहम्मद खडस आमचे क्लासेस घ्यायचे, म्हणजे विचार प्रवर्तक क्लासेस घ्यायचे. मग कम्युनिस्टांशी माझा संबंध आला. सगळ्यांना मी बघितलं जवळून. काँग्रेसवाल्यांचं तर राज्यच होतं, त्यामुळे त्यांच्याशी संबंध न येऊन चालेल कसं. गंमत अशी की हिंदुत्ववाद्यांशी संबंधच नाही आला. आणि तेव्हा माझ्या लक्षात, आत्ता माझ्या लक्षात हे येतं की ही चूक होती. आपण ज्यांच्याशी लढतोय त्यांचा आपण पूर्वीच अभ्यास करून नीट ठेवायला पाहिजे होता. तो अभ्यास तेव्हा केला नाही म्हणून आता करायला लागतो या वयात. लक्षात आलं? त्याला आपण पर्याय असं म्हणतोय. तर अभ्यासाच्या खाली जी काही म्हणतात बघा उत्तर प्रश्नोत्तर, त्याच्यात पर्यायवाचक, हा, तर आपण पर्यायवाचक आहोत. ती उत्तरं शोधतोय आपण, कारण मूळ प्रश्नाचा आपण नीट अभ्यास केला नव्हता किंवा आपल्या अगोदरच्या पिढीने. आणि हे किती क्रूर होऊ शकतात, किती थेट होऊ शकतात याची आपल्याला पुरेशी कल्पना नव्हती. तुम्ही सांगतोय आता की या संघाच्या लोकांनी आयुष्यभर प्रचार केला की नेहरूंनी चीनला अक्साई चीन देऊन टाकलं. आज चीनने भारताची भूमी बळकावून 2 राष्ट्र तयार केली तिकडे स्वतःची. त्याला ते काउंटी म्हणतात. हे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन काल आपल्याला सांगितलं. आणि यांनी आपल्या कोई घुसा नाही, कोई घुसेगा नाही वगैरे सांगून झालं. तर या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण किती, म्हणजे नेहरू बिचारे लढले, त्यांच्याकडे साधनं कमी होती. नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं, 10 वर्ष तर झालेली या प्रजासत्ताकाला, 52 ते 62. तर मुद्दा असा आहे की हे या प्रकारच्या लेवलला, आणि तरी त्यांना आपण थोर पुरुष विभूती म्हणून मानणाऱ्या लोकांना रोज तोंड देतोय. तर ही, आणि ते आपले नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत, आपल्याला SMS पाठवतात. धमक्यांचं मी सांगतो, एक लास्ट सांगतो आणि मग मी तुझ्याकडे परत येतो, नाही तर मीच वेळ खाल्ली असं म्हणशील. तर अरे वीर सावंत, बाकीचे अल्टरनेटिव्ह आहेत. हा, अल्टरनेटिव्ह आहेत. शिवाय घालायला 4 जण आहेत आणि बोलणारा 1. तर मुळात मी यायचं रद्द झालेलं एक बरं नसल्यामुळे मला युवराजने दम दिला आणि मग अमियाने एक असा मेसेज पाठवला, पर्याय म्हणून मी बसलो होतो. अमियाने पण मला मेसेज पाठवला, त्याने मी एकदम हे झालं, म्हणजे काय तसं ते जाऊ. त्याचा मुद्दा असा की एकदा काय आलं, मी तो माझा एक ब्लॉगवर लेख आहे, खूप फिरला, तो इंग्रजीत पण आला. तर वीर सावरकर आणि त्यांचे वीर भक्त असा तो लेख आहे. तो लेख लिहिला आणि मी तेव्हा US मध्ये होतो. तो मी ब्लॉगवर टाकला आणि त्या रात्री, दुसऱ्या दिवशी मी परत भारतात यायला निघायचं होतो. रात्रीपासून ज्या धमक्या सुरू झाल्या मला, बरं तिथली रात्र, कारण इथे दिवस होता लोकांना, पण रात्रंदिवस तुम्हाला सांगतो, मला फोन घेऊन माझं तिकीट असं बघता येत नसे. तिकीट बघता येत नव्हतं, माझा कुठचा प्लॅटफॉर्म काय आलाय, मेसेज काय आलाय एअरलाईन्सचा हे बघ, कारण फोन मागून फोन, आणि ज्या काही शिव्या घालायचे, धमक्या द्यायच्या. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात धमक्या घेण्याचं आणि थ्रेट घेण्याचं प्रमाण इतक्या वेळा आलं. मला दोनदा पोलीस संरक्षण दिलं, म्हणजे वेगवेगळ्या सरकारांच्या काळात. मी शेवटी पोलीस संरक्षण देऊ नका असं लिहून पाठवलं. आपले जावेद अहमद होते कमिशनर तेव्हा. या सगळ्या काळात मी तुम्हाला सांगतो की घरातले लोक आहेत, त्यांचं मानसिक स्वास्थ्य खचतं पूर्ण. एकदा तर किरीट सोमय्यांनी माझ्यावर ईडीची धाड टाकण्याकरता ट्विट लिहिलं आणि मग सगळे आपले मेनस्ट्रीम पत्रकार माझ्याच घराच्या बाहेर येऊन उभे राहिले. मी तेव्हाही अमेरिकेत होतो. मला मध्यरात्री 1240 फोन आलेले. सकाळी बघतो तर म्हटलं झालं काय असं भारतात, मला वाटलं सरकार बदललं म्हणून. तर नंतर मला तिकडून घरच्यांनी शिव्या घातल्या, बायकोने आणि मुलीने शिव्या घातल्या की तू काय करून ठेवतोस इकडे, तर तिकडे जाऊन बसतो आणि इकडे आमच्या मागे येतात. तर या प्रकारच्या डेली क्रायसिसला तोंड देताना, हे तुम्ही बीडचं उदाहरण सांगितलं, तुम्ही देशातलं उदाहरण घ्या. तुम्हाला अडाणीला सगळं माफ आहे आणि तुम्हाला काही माफ नाही. आत्ता मी वरुणला त्या फोटो दाखवला ज्याची हत्या झाली चंद्राकारची, त्याचा फोटो बघा, मृतदेहाचा फोटो बघा. तो फोटो इतका भयानक आहे ज्या पद्धतीने त्याला मारला. तर मला रोज 3 दिवस वाटतं की कुणास ठाऊक त्याचा एक सेप्टिक टँक होता, आपलाही एक दुसरा असेल सेप्टिक टँक,
आणि तो कधी भेटेल आपल्याला काही सांगता येणार नाही. तर पॅरलल म्हणजे काय, तर आपल्याला सेप्टिक टँक असताना सुद्धा आपण लढतो, हे पॅरलल. आणि जे मेनस्ट्रीम असं आपण जे सो कॉल्ड म्हणतो ते PR एजन्सीज चालवतात, त्यांना कशाचाही धोका नाही आणि त्यांना वर्षाच्या अखेरीला अॅन्युअल इन्कम सो अँड सो मिळणार हे खात्री असते. त्याच्या बदल्यात ते सर्व खोटेपणाला सरकारच्या पाठिंबा देतात. एक मी आता वरुणकडे त्यासाठीच येणार होतो की तुम्ही आता जे थ्रेट्स किंवा इतर धमक्या याबद्दल जे बोललात, वरुण सुद्धा नुकतंच त्याला पण या संदर्भातले प्रेशर्स वगैरे सगळे येण्याची शक्यता आहे. कारण त्याची जी दुसरी डॉक्युमेंटरी आहे जमुरा, ती जमुरा तर थेट आपल्या लोकसभेच्या वेळेला आत्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ज्या माणसानं लढण्याचा प्रयत्न केला त्या श्याम रंगिलाला घेऊन केलेली डॉक्युमेंटरी आहे. तर म्हणून तू ज्या प्रकारे तो जो अनुभव तुला आले ते सुद्धा जर राजू सरांच्या सोबत जर सांगितलेस त्या आवडणारी आहे, मला आत्ता रिसेंटली कळलं यू हॅड ट्विटेड दॅट. जमुराची म्हणजे त्याच्यातली गंमत आणि थ्रेट दोन्ही सांगतो. जमुराचं झालं असं की एप्रिल महिन्याच्या शेवटाकडे कधीतरी असं संध्याकाळी मला कुणाल कामरा म्हणून कॉमेडियन आहे आणि माझा मित्र आहे, आम्ही सोबत काही प्रोजेक्ट्स करतोय. तर कुणालचा फोन आला, काय करतोयस? मी म्हटलं काय नाही. आता मे महिन्यात तुझं गाणं. आणि आम्हीच एका दुसऱ्या विषयावर एक फिल्म करणार होतो जी आता करायची आहे आता आम्हाला. तर म्हटलं त्याचं रिसर्च आणि ह्याचा मला थोडा प्रवास करायचा. बोलला नाही, एक काम कर, आपण एक कॉनकॉलवर बोलूया. आणि मग मला परत कुणालचा एक 5 मिनिटात फोन आला आणि लाईनवर श्याम रंगीला नावाचा आमचा मित्र होता, कॉमेडियन, जो नरेंद्र मोदींचा आवाज काढतो. तर मग आम्ही बोलत होतो, काय म्हटलं काय झालंय? नाही, हे आत्ता जे सुरतला झालं, म्हणजे बिनविरोध निवडून दिला गेला एक BJPचा तिथला खासदार, आता जे इंदोरला चालू आहे, तर आपण काहीतरी ह्याच्यावर म्हटलं पाहिजे. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी, म्हणजे मुळातच आमची एक सिस्टीम आहे ना, आमचे अधिकार आहेत. तुम्ही जर आमचे अधिकार डावलायला लागलात तर उद्या आमचे रेशनाचे पण तुम्ही डावलून टाकाल, कुठलेही डावलाल, आणि हे नाही घडलं पाहिजे. आणि याच्यावर कलाकार म्हणून आपण काहीतरी करायचं बोलून. म्हटलं काय करूया? तर मग त्या चर्चेत असं झालं की नाही, श्याम म्हणतो की आपण मी लढतो वाराणसीतून मोदींच्या पुढ्यात. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि मी ॲज आय सेड, मी ह्या आधी पॉलिटिकल कॅम्पेन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून खूप वर्ष काम केल्यामुळे त्याचं होतं की ह्याला त्यातलं काही गंध नाही आहे, तर तू तिथे सोबत असायला हवास वरून. म्हटलं चालेल. आणि मग कोणाचं होतं की तू जातोच आहेस तर हे सगळं रेकॉर्डही करू. म्हटलं चालेल. आणि हा अगदी 5 मिनिटाचा कॉल होता आमचा. बघा म्हणजे का वेड्यांच्या ह्याच्यात की नंतर मला इतक्या शिव्या खाल्ल्यात मी या विषयावरनं. 5 मिनिटात आम्ही 3 मुलांनी खरं तर असं ठरवलं की आपण देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवायची. हे बाबासाहेबांनी दिलं. म्हणून आंबेडकर आम्ही का ओळखू शकतो. आम्हाला याच्यासाठी 8 दिवस नाही तयारी करायला लागली. हा निर्णयावर यायला सगळं आम्हाला एवढाच विचार करायचा, आपल्याला लढायचंय. पुढे जे झालं तो म्हणजे हा सगळा जमुरा नावाचा ही फिल्म आहे. असं झालं की आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही कुठे राहू, काय करू. आणि थोडंसं म्हणजे इथले जे आम्हाला लिगली थोडं हे करणारे होते त्यांचं असं होतं की तुम्ही जाताना माझ्या घरात, माझ्या बायकोला सोडून घरातल्यांनाही माहीत नव्हतं की मी वाराणसीत चाललोय. मी त्यांना म्हटलं दिल्लीत माझी मीटिंग आहे, मी दिल्लीला निघालोय. 7 मेला माझं कोकणात मतदान, 7 मेला मतदान केलं, 8 मेला मी वाराणसीला पोहोचलो. आणि शाम 9ला रात्री दुपारी वगैरे आला. आणि मग आम्ही असं ठरवलं की जे काही घडतंय ते सगळं शूट करू आपण. बघू तर निवडणूक लढून तर बघू काय होतं. आणि आम्ही खूप सिरियसली निवडणूक लढवायला गेलो. माझ्याकडे अजूनही माझ्या फोनमध्ये मॅनिफेस्टो लिहिला होता मी अख्खा, की आम्ही जर निवडून आलो तर काय करू खासदार म्हणून. निवडून येणार होतो का नाही, पण आम्हाला असं होतं की निवडणूक ही एक गंभीर प्रक्रिया आहे आणि ती गांभीर्याने तुम्ही घेतली पाहिजे, आम्ही घेतली, प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मग आम्ही गेलो. पहिल्याच दिवशी पहिलाच असं झालं की श्याम आलेला, तो प्रवास करून त्याला म्हटलं तू आराम कर. मग आमच्या वकिलाने सांगितलं की आपल्याला जो फॉर्म आणायला लागेल, ज्याला आपण म्हणतो ना फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, फॉर्म आणायला लागेल 14 तारीख शेवटची आहे. आणि मी 10 तारखेला सकाळी, 9 तारखेला मला वाटतं, नाही 10ला सकाळी मी एकटाच गेलो फॉर्म आणायला म्हणून. आणि तिथे गेलो तर परिस्थिती बघितल्यानंतर ते फॉर्मच देत नव्हते कुणाला. म्हटलं काय विषय आहे. तो आमच्या वकिलाचा एक माणूस ऑलरेडी आत होता. तुला नाही, त्यांनी एक कारण सांगितलं. म्हटलं काय. ते म्हणतायत की तुम्ही आधी 25,000 रुपये ते डिपॉझिट भर. अरे खूप टेक्निकल गोंधळ घातलेला. म्हटलं बरं हे सगळं करू. म्हटलं हे सांगणारे कोण आहेत. ते चहा घ्यायला गेले. म्हटलं बरं येतील. नाही 3 तास झाले ते चहा घ्यायला गेले. हो आम्ही आत गेलो. बिलीव्ह मी, आतमध्ये 150 लोक रांगेत उभी होती फॉर्म घेण्यासाठी.
माझा मुद्दा इथे, माझा प्रॉब्लेम हा आहे. बरं, हे काही आज घडलंय, परत कधी घडणार नाही, याआधी घडलेलं नाही असं नाहीये. हुकुमशहा आणि ह्या असल्या मनोवृत्ती जगाच्या पाठीवर आल्या. इथे काय होतंय ना, आपले डेमोक्रॅटिक टूल्स वापरूनच हे सगळं घडतंय. हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मी तिथे आतमध्ये, त्यानंतर 4 दिवस आम्ही प्रयत्न केला फॉर्म भरण्यासाठी. हे सगळं कॅमेऱ्यावर शूट होत होतं सगळं. आम्ही रूममध्ये काय गप्पा मारतोय, मग आम्ही वकिलांकडे गेलो. मग एक वकील आम्हाला भलतेच भेटले तिथे. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं या सगळ्यातून. आपण एक काम करू, आपण दिल्लीत जाऊन पिटिशन टाकलं. म्हटलं दादा आमच्या इथं उद्याच्या भाड्याची वांदे आहेत, फार नाही वरून 6 लाखात सगळं होईल. म्हटलं या आपण. मग एक दुसरा वकील भेटला. त्या विचाराच्या वकिलाच्या म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये एक CFLचा बल्ब, आणि त्यांनी आमचा फॉर्म भरेपर्यंत लढला तो आमच्यासोबत. एक गमतीशीर अनुभव होते. आणि मग ह्याच्यात खूप काही हे थ्रेट्स आणि हे ज्याला म्हणतो आपण डीएमनी काय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जो काय म्हणतात त्याला, आता ह्याच्यात थोडासा वेळ जाईल पण मी त्या दोघांची माफी मागतो. काय झालं की फॉर्म भरल्यानंतर आम्ही खूप मेहनतीने फॉर्म मिळाला, फॉर्म भरायची प्रोसेस केली. मग असं की 10 हे लागतात, प्रस्तावक लागतात अपक्ष उमेदवाराला. आपली कुठली पार्टी नाही. मग प्रस्तावक मिळतात. आणि मी पुन्हा सांगतो, इस्लामोफोबिया आणि ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टने, आणि मला त्याच्या मुळाशी सुद्धा यायचंय, आम्हाला 10च्या 10 प्रस्तावक मुसलमान मिळाले वाराणसीमध्ये. आणि त्या मुलाने आम्हाला समोरून कॉन्टॅक्ट केला होता. आणि तो 3 दिवस फोन करतोय, मला शामला भाई कुछ काम हो. आणि मग एक दिवस म्हटलं की भाई हे काम आहे. आम्हाला जे प्रस्तावक मिळायचे ते बॅक ऑफ करायचे, त्यांना कोणाचे तरी फोन जायचे, मग काही वाटले कारण सांगायचे नाही. आधार माझ्याकडे आहे पण मतदान कार्ड माझं तिकडचं आहे, किंवा आधारवर हा पत्ता आहे पण माझा आता तो पत्ता नाही आहे. काही कारण सांगून लोक बॅक ऑफ करत होते. आणि अशी रात्री बेरात्री फिरून आम्ही सगळं केलं. आणि शेवटला ज्या कारणामुळे आमचा फॉर्म रिजेक्ट केला ते कारण असं होतं, 14 तारखेला 27 फॉर्म भरले गेले वाराणसी मतदारसंघातून. त्यातले 26 फॉर्म रिजेक्ट झाले. एक ॲक्सेप्ट झाला, नरेंद्र दामोदरदास मोदी त्यांचा. आणि हे 26 फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण असं होतं की उमेदवाराला शपथ दिलेली आहे का, ह्याच्या पुढे त्या डीएमने नाही असं लिहिलं होतं. आता ही शपथ देणं त्यांचं काम असतं, त्यांनी दिलं नाही. खूप त्याच्यात म्हणजे ह्या उमेदवारांना एकट्यालाच पाठवायचं, आमचे वकीलच जात नाहीत, मीही आज जाऊ शकलो नाही, ह्या सगळ्या गदारोळातून. आणि मग संध्याकाळी तिथे लिहिलेलं, शपथ घेण्यासाठी तुम्हाला ही पूर्तता करायला वेळ 11:59 रात्री. हे आम्ही बघितलं 8 वाजता वकिलांच्या इथे. आम्ही परत गाडीत बसलो, मी, श्याम, आमचे वकील. आम्ही त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसला गेलो, जो रिटर्निंग ऑफिसर असतो. तिथे SDM होते. SDM म्हणजे जे जॉईंट ॲडिशनल रिटर्निंग ऑफिसर्स असतात. त्यांचं हे वाक्य आहे, अँड हिअर आय से व्हॉट वी फिअर इज दिस. आम्ही म्हटलं सर ये शपथ लेना है. अच्छा ये क्या है. SDM म्हटलं ये शपथ लेने के लिए कहा है. ले ना फिर कहीं. कुठे देवळात कही. म्हणजे हे रात्री तुम्हाला आमच्याशी टाइमपास करतो 9:30 वाजता. बरं तो SDM बाहेर. मग DM आला. ह्या देशाच्या तुमच्या आमच्या पगारावर काम करणारा हा माणूस आहे, हे आपण विसरतोय, हे आपल्याला विसरवलं जात आहे. हा जो सगळा जो काही डोलारा उभा केला जातो ना, UPSC हे सगळे नवीन संस्थानिकांची एक यंत्रणा असल्यासारखं, तो रात्री आला. 10 वाजता आम्ही तिथे बसलोय बाहेर. सर आम्ही शपथ घ्यायला आलो. तो आमच्याशी बोललाच नाही. ते SP उभा होता. आपकी वर्दी खींच लूंगा, ये 2 मिनट में यहाँ से बाहर नहीं हुए तो. अँड आवर लाईन वॉज वी आर सिटीजन ऑफ दिस कंट्री. आमच्या दोघांच्याही नावावर, आम्ही तिथे असलेल्या कुणाच्याही नावावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. आम्ही कुठल्याही गैरकृत्यात आजपर्यंत नव्हतो. आम्ही निवडणूक लढवायला आलोय आणि आम्ही तुमच्या ऑफिसला आलोय आणि तुम्ही आमच्यासमोर पोलिसांना म्हणताय की तुझी वर्दी खेचीन जर ह्यांना बाहेर काढलं नाहीस तर. ही जर गुलामगिरी नसेल तर वेगळी गुलामगिरीची आपण कसली वाट बघतोय, हा मला खूप मोठा प्रश्न त्यावेळी पडला. आणि आम्ही वी हॅड टीयर्स इन आवर आईज. आम्ही रडलो त्यावेळी रूमवर जाऊन. नॉट बिकॉज इट वॉज इन्सल्टिंग, आम्हाला कोण ओळखत होतं तिथे असे, बट इट वॉज ह्युमिलिएटिंग टू आवर राईट्स, जे मिळण्यासाठी केवढा संघर्ष झाला, तो शिकण्यासाठी आम्ही अख्खं आयुष्य घालवलं. आणि ह्या सगळ्यात आमच्या गाडीचा म्हणजे थ्रेट असा आहे की आमच्या गाडीचा पाठलाग व्हायचा. मग आमच्या गाडीचे नंबर प्लेटचे फोटो काढले जायचे आणि मग आम्हाला फोन यायचा, नाही तुम्ही ती गाडी बदला. आम्ही आमच्या टीमनी टोटल 14 वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. आम्ही तिथे गेलो की तिथे काहीतरी निरोप यायचा. मग रात्री एक सायकलवर हवालदार येऊन खाली उभा राहायचा. मी एकदा त्याला अंकल हमारा स्विगीवाला आ रहा है, आए तो उनको बोलना फर्स्ट फ्लोर है. असं बघतच होता माझ्याकडे.
याला एक फक्त जोडायचंय, मला एक छोटंसं जोडायचंय, पटकन जोडतो. एवढं सगळं करून तुम्ही जर वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेने अत्यंत मेहनतीने 250 पानांचा रिपोर्ट बनवलाय, ADRने पण बनवलाय. ADR ही स्वतंत्र संस्था, ती कोर्टात पण गेलेली. त्या संस्थेचा रिपोर्ट पहा. त्यांच्या मताप्रमाणे भारतीय जनता पक्षाला 79 कमी जागा मिळाल्यात, म्हणजे 161 जागा मिळाल्यात आणि मोदींचा 70,000 मतांनी अजय रायनी पराभव केलाय. हे असताना हे सगळं करून आणि तरी ते अजूनही सत्तेला चिकटून बसलेत, कारण त्यांचा एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे की ते सत्तेतनं उतरले की ट्रेझन म्हणजे देशद्रोहा करता त्यांना पुढच्या शिक्षा होऊ शकते. त्यामुळे मुद्दा असा आहे आता की तो मला गंमत त्यातली अजून एक तुला सांगतो, म्हणजे अल्टरनेटिव्ह मीडिया कसा फॉर्म होत जातो याचं एक उत्तम उदाहरण. म्हणजे मला असं वाटतं की अमेयला पण फार कळलं, कारण अमेय लिहिण्यात म्हणजे प्रिंटमध्ये खूप व्यवस्थित त्याने वेगळ्या प्रकारे काम केलंय. 250 पानांचा, आणि तुला अनुभव या गोष्टीचा प्रशांतला पण आहे, म्हणजे दिल्लीवर 250 पानांचा अहवाल घेऊन मी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे महत्वाच्या पोहोचलो. प्रत्येक नेता सांगतो शॉर्ट मध्ये सांगा काय ते, शॉर्ट मध्ये काय लिहिलंय ते सांगा. तर शॉर्ट मध्ये जर लिहायचं असतं तर जे लिहित होते ते सगळे अतिशय मोठी माणसं आहेत. म्हणजे खरं सांगू, एक तर त्यातले 92 वर्षाचे आहेत आणि त्यांनी आयुष्य ह्याच्यात घातलंय. एक ओबामा प्रशासनाचे सल्लागार होते या प्रकारात. तर मुद्दा असा की बरं, तुम्ही ट्विटरवर लिहिलं, हेच मी हे ट्विटरवर लिहिलं, पुरावे काय? अरे पण मग ते 250 पानं वाचले की तुम्ही सांगणार पॉइंटर मध्ये सांगा, पॉइंटर लिहिले की सांगणार पुरावे काय, करायचं काय? हा मुद्दा आहे. आणि आज आपण ज्यांच्या सत्तेमध्ये आहोत ती सत्ता ऍक्च्युअली सत्ता नाहीच आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ना महाराष्ट्रात आहेत ना देशात. त्यामुळे आपण एका पॅरल दुनियेत जगतोय, त्यामुळे पॅरल मीडियात जगतोय. आणि मी मगाचा एकच माझा की हो, ह्याची बीज आधी कुठेतरी असतात. मला आत्ताच अचानक एकदम तो एक प्रसंग आठवला माझ्या लहानपणीचा. म्हणजे हा सगळा गदारोळ हा आज झालेला नाहीये, जे आम्ही सतत म्हणतो की हे 10 वर्षात झालं असं नाहीये. माझ्या लहानपणी आमच्या शाळेत अशी एक बातमी पसरवली गेली होती त्यावेळी की सौदी अरेबियात कुठला तरी एक पेपर निघतो आणि त्याच्यावरती अल्लाह लिहिलेलं असतं. तर ती लोक पेपर रद्दीत टाकण्याआधी ते वरचं जे आहे ते फाडून पाण्यासोबत गिळून टाकतात, कारण ते रद्दीत जायला नको अल्लाचं नाव. आमच्या वर्गातल्या 3 येड्याने दुसऱ्या दिवशी सनातन प्रवाहाचं हे करायला सुरुवात केली. अजिबात चेष्टा करत नाहीये मी. मला आत्ता आठवलं ते, अरे हो, हे तिघं ते पाण्याबरोबर सनातन प्रभात खायचे सकाळी. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे हे असं कसं होतं? हे असं होतं. आपण दुर्लक्ष केलं म्हणून आपण पर्याय झालो. हे आपण मेनस्ट्रीम, जे मेनस्ट्रीम होतं ते आपणच काय म्हणतो आपण त्याला, साईड ट्रॅकवर टाकत गेलो आणि हे सगळं आता मेनस्ट्रीम झालेलं आहे. आपण मगाशी जे बोलत होतो की ज्या प्रकारचे व्हिडिओज येतात, अल्गोरिदमनुसार जे व्हिडिओज येतात की कुठले व्हिडिओज पॉप्युलर होतात, तर आज इंस्टाग्रामवरती येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याला सॉफ्ट पॉर्न म्हणता येईल अशा प्रकारचे व्हिडिओज अत्यंत चवीनं बघितले जातात किंवा ते सगळ्यात जास्त बघितले जातात. म्हणजे हा जो एक कल्चरल आक्रमण सुद्धा, जसं राजकीय आक्रमण, जगामध्ये भारत हा पहिल्या नंबरचा पोर्न बघणारा देश झाला. 89% लोक पोर्न बघतात. म्हणजे आता तुमचं कल्चरच एक प्रकारे पॉलिटिकल कंटेंट बघता ही समाधानाची बाब वाटावी असं होतं पाहिजे. म्हणजे हा मुद्दा केवळ राजकीय याच्यापुरता मर्यादित नसून एकूणच तुमच्या सांस्कृतिक आणि सामाजिक बाबींबद्दल सुद्धा ज्या प्रकारचे आक्रमण होत आहेत त्याच्यावर सुद्धा हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे तू म्हणजे ही जी सगळी कल्चरल मला हे विचारायचं आहे की या सगळ्या कल्चरल बाबींचं जे आक्रमण आपण म्हणतोय, वेगवेगळ्या प्रकार, कुठल्या कल्चरल गोष्टी आपण आधी एन्जॉय करायचो आणि आता कुठलं कल्चर आपल्याला एन्जॉय करायला लावलं जातंय, ह्या गोष्टीकडे, ह्या बदललेल्या गोष्टीकडे तू कशा प्रकारे बघतोस किंवा हे होतंय का काय? कॉन्स्पिरसी वाटावी असं ठरवून केल्यासारखं दिसतंय. म्हणजे बेसिकली या सगळ्याचं डिफॉर्मेशन, विकृतीकरण आहे प्रत्येक गोष्टीचं. ते निव्वळ आपल्या राजकीय मतांचं नाही आहे, हिंसेचं नाही, ते लैंगिकतेचं पण विकृतीकरण आहे. आपण खूप म्हणजे देश म्हणून खूप पोर्न बघायला लागलो, हे काय, हे विकृतीकरण होतं ना आपल्या ओव्हरऑल जाणीवांचं. आणि मग हे सगळीकडेच आहे, सगळ्याचं सरसकटीकरण आहे. कुठेही तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, तुम्हाला हेच बघायला मिळतं. म्हणजे मी
माझे जे सगळे नातेवाईक असतात किंवा अशा पद्धतीने विचार करणारे लोक असतात त्यांच्याशी मी नेहमी एका मुद्द्यावर बोलतो. त्याच्यात त्यांना काय निरुत्तर करणं हा काय आपला उद्देश नसतो. बेसिकली त्यांनी विचार करावा हा उद्देश असतो. तो हा असतो की, आणि हे मी स्वतः अनुभवतो, म्हणजे मी आजचा सुद्धा इंडियन एक्सप्रेस बघतो, हिंदू बघतो, मी स्वतः फ्रंटलाईनला काम करतो. तुम्ही सगळ्यांनी अनुभवा. 2004 ते 2011-12 पर्यंत, म्हणजे इथल्या अनेकांना कदाचित आवडायचं नाही, पण ते अण्णा नावाचा एक धिंगाणा चाललेला होता देशामध्ये. तो सुरू होईपर्यंत, म्हणजे मी ह्या गोष्टीबद्दल आमच्या दोघांचं फारच एकमत आहे, मी आणि राजू. एक नंबरचा धिंगाणा होता तो. RSS स्पॉन्सर. तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं असेल तर बोलू शकता, म्हणजे ते फर्स्ट हँड साक्षीदार आहेत त्या सगळ्यांच्या. सो तोपर्यंत तुम्ही बघा की आपल्याकडे बातम्या काय असायच्या की कुणाला तरी IIT मध्ये पॅकेज मिळालं आणि ते मग खूपच मिळालं, किंवा इथे काय ही चेन उघडली, इथे काय नवीन शोरूम उघडलं, अशा पद्धतीच्या बेसिकली लोकांच्या मटेरियलिस्टिक लाईफ बद्दल त्यांचं कसं जास्त एन्हान्स होईल याबद्दल. म्हणजे याचा अर्थ मी त्या पक्षाला कोण सत्तेत पक्ष होता वगैरे हा त्यातला मुद्दा वेगळा. आपल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातले मुद्दे काय होते, विषय काय होते. आणि आता तुम्ही बघा, शेवटची बातमी आपण कधी बघितली IIT मधून खूप चांगलं पॅकेज मिळालं अशी? खरंच बघा तुम्ही. मी आजचा सकाळचा पेपर उघडला, इंडियन एक्सप्रेस. मी असं पेपर खरंच बघत होतो की काय बातमी आहे. तर एक संभल ते मशिदीखाली काय विषय, आणि ह्या अशाच बातम्या, कुठे लव जिहाद, कुठे सकल हिंदू मोर्चा, कुठे तो एक T राजा सिंग नावाचा एक. फारच ही माणसं प्रचंडच भारी आहेत. ही काही लोक सगळीकडे देशभर दिसतात. ते काही जाऊन बोलतात, काही भाषणं करतात, काही क्लेम करतात, आणि त्यांच्याच बातम्या दिसतात. म्हणजे द्वेष, हिंदू मुसलमान, धर्म, ही जात विरुद्ध ती जात, ह्या पलीकडे आपल्यासमोर काय दिसतच नाही. दुसरं पेपरमध्ये दिसत नाही, कुठेच दिसत नाही. सो हे आपल्या रोज सकाळी आपण उठायचं आणि काय बघायचं, काय वाचायचं, हे आज कुठे ह्या जमावाने हा संशय आला म्हणून ह्या माणसाला मारलं, हे बघायचं आपण रोज सकाळी उठून. सो आपली सगळ्यांची जगण्याच्या जाणीवच बदलून टाकण्याचा, त्याचं विकृतीकरण करण्याचा हा प्रकार आहे. आणि मग हे असं वाटतं ना की कॉन्स्पिरसी आहे की काय, कोणतरी असं ठरवून करते की काय, म्हणजे काहीतरी मध्यंतरी कोण मित्र म्हणायचे कुठली तरी अशी कम्युनिटी आहे जी खूप गुप्तपणे काम करते वगैरे वगैरे. तसं आता हे सगळं वाटायला लागलं. आणि जसं राजू सर म्हणाले, मला ते म्हणजे आपण माझ्या बघण्यातले अनेक लोक ना ऑस्ट्रेलिया हे अस्त्रालय आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचे. आणि मी डोंबिवलीत राहतो, ह्या एका गोष्टीसाठी सुद्धा लोक असतात. असंच आपण हसायचो. मी तुम्हाला सांगतो, आपण असंच ऑस्ट्रेलिया हे अस्त्रालय आहे ह्या गोष्टीवर हसायचो. नाही, तुला मी इथे गमतीशीर, म्हणजे आता हे ओपनच ठेवू आपण थोडं. तर मी असं म्हणेन की याच्यावर मला आठवलं, मी संवाद कार्यक्रम करायचा तर पुन्हा लोकांचा इंटरव्ह्यू, ताजमहाल नव्हे तेजोमहाल आहे. तर मला मी त्या दिवशी तो इंटरव्ह्यू केला आणि तो ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशी देशपांडे, म्हणजे देशपांडे करता हिंदुत्ववादी एका अर्थाने, सॉफ्ट हिंदू. तर ते विजय तेंडुलकर, निळू दामले अशी त्यांची शाखा भरते असं म्हणायचे. ते शाखा सकाळची, तिथे शाखा बघायला गेलो मी. तर ते सगळे हसत होते, अरे पुन्हा सॉलिड बोलला म्हणजे कधी आपल्याला वाटलंच नाही की ही मुख्य धारा होईल या देशाची. म्हणजे आपण गंभीरपणे नाही घेतलं. त्याच्यापेक्षा एक थरारक गोष्ट सांगतो, म्हणजे तेंडुलकरांचं तू उत्तम उदाहरण सुरुवातीला दिलं. आपल्या सहिष्णुतेच्या किती आपण बाउंड्रीज ओलांडल्या आहेत ते मी तुला सांगतो. एकदा मी तेंडुलकरांकडे गेलो. जनरली त्यांच्याकडे मी दुपारचा उशिरा जायचो आणि मी आकाश, मी एकाच वेळेला खूप कामं करायचो. पुन्हा माझं फेलोशिप होती, मग मला थिसिस लिहायचा असायचं, सगळं करून जायचं. तर त्यांना माहिती असेल मला भूक लागलेली असायचं, म्हणून ते सांगायचे जेवायला बस म्हणून. तर एक दिवशी मी गेलो तर तिथे डायनिंग टेबल रिकामून होतं, एक माणूस जेवत होता. तर मी असे ते बद्रीधाममध्ये तू बघितलं असेल तर मला माहित नाही. तर तिथून गेल्यावर त्यांची अशी खोली होती छोटी. त्या खोलीत गेल्यावर म्हटलं, बाबा ते बाहेर कोण बसले, तू ओळखत नाहीस त्यांना? म्हटलं नाही. अरे ते गोपाळ गोडसे. मला धक्काच बसला. अरे म्हटलं गोपाळ गोडसे खुनी? अरे नाही म्हटले, ते त्यांचे भाऊ खुनी. हे सुटले आता शिक्षा बघून. जेवढी कायद्याने शिक्षा त्याची तेवढी देऊन सुटले. बोल त्यांच्याशी गप्पा मारतात ते. मी म्हटलं ते फार पूर्वीपासून येतात माझ्याकडे, मुलींशी खेळायचंय वगैरे. नंतर गोपाळ गोडसेंचा मी इंटरव्ह्यू केला, माहितीये तुला. आणि मग गोपाळ गोडसे मरेपर्यंत माझ्याशी फोनवर बोलत असत, कधीतरी 8-10 दिवसांनी. त्यांच्या तोंडून कधी हिंदुत्व किंवा गांधीजी किंवा
या संदर्भातला कुठची गोष्ट मी कधी ऐकली नाही, कारण त्यांना पण आत्मविश्वास नव्हता की ह्याची आता मुख्यधारा कधी होईल म्हणून. पुन्हा तर स्वतःवर विश्वास नसल्यासारखं सगळं बोलत होते. मी इंटरव्ह्यू केलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे. तर आश्चर्य म्हणजे ज्या लोकांचा ह्याच्यावर विश्वास बसतो ना, तर ही लोक आपण पाहिली आहेत लहानपणी. म्हणजे तो कुठचा तो एक श्री साप्ताहिकात यायचा ना की ब्रुसली परत येतोय, कसं झालंय पुन्हा होत नाही. म्हणजे मी एक आणखीन लेखक आहेत, त्यांचं नाव पद्माकर विष्णू वर्तक. त्यांचाही मी इंटरव्ह्यू केला होता. त्यांचाही चंद्रावर, मंगळावर, गुरुवर जाऊन आलेले. हो, त्यांनी मला सांगितलं चंद्रावर वातावरण कसं आहे, गुरुवर कसं आहे, आणि गुरुवर मला म्हणे दगड लागला पायाला असं वगैरे. आणि या पविवर्तक त्यांची सगळी पुस्तकं त्यांनी मला भेट नाही, मी काय म्हणतो, आपलं ओक वर्तक या सगळ्यांबद्दल आपण बोलूया. ऐका मला ना ह्याच्यावर एक वाक्य एका फार महत्वाच्या माणसाने सांगितलं. हा सेम आपल्याला प्रश्न पडतो ना की हा असं कसं सगळं घडलं रे अचानक. तर मी ओडिसाला होतो आणि तथागत सतपती नावाचे 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. तिथल्या मोठ्या बीजेडी तिथल्या मोठ्या मीडिया हाऊसचे ते ओनर आहेत. तर त्यांनी मला संध्याकाळी प्रेस क्लबला डिनरला बोलवलं. वरून मला गप्पा मारायचे तुझ्याशी. कार्यक्रम वगैरे दिवसभर झाला. आपण दोघेच बसू, आय विल ऑर्डर सम गुड सिंगल मॉट और समथिंग, आणि आपण बसूया, आपण गप्पा मारूया. म्हटलं ठीक आहे चल बोलूया. आणि आम्ही गेलो. फार मोठा माणूस. म्हटलं हे सगळं कसं काय गडबडत गेलं. तर त्यांचं एक वाक्य आहे, आणि जे वाक्य मी इथे असं कोरलेलं आहे माझ्या. जसं मगाशी तेंडुलकरांचं तू जसं सांगितलंस ना, इडियट्स व्हेन एम्पॉवर्ड डू नॉट बिकम जिनियस, दे बिकम डुबियस. आपण एम्पॉवर झालोय पण मुळातले आपण मूर्ख होतोच. म्हणजे देअर वॉज अ टाइम, म्हणजे मला असं काय वाटतं की आपल्याकडची हा जो बंधुभाव आणि हे सगळं आहे ना, दॅट वॉज कॅम्पेन्ड, दॅट वॉज डिझाइन्ड अंडर अ ऑर्केस्ट्रेटेड एफर्ट बाय नेहरू, आंबेडकर, गांधी, ऑल दीज विजनरी पीपल. मुळात आपण मूर्ख होतो. आपल्याला त्या मूर्खपणातून ह्यांनी बाहेर काढलं. त्याच्यासाठीची अख्खी यंत्रणा राबली. त्यासाठी आंधीसारखे पिक्चर त्यावेळी बनलेत ना. म्हणजे त्यावेळेचा सिनेमा, त्यावेळेची पत्रकारिता, त्यावेळेचे आम्ही परवा डेव्हलपमेंट बँकिंग विषयी बोलत होतो. डेव्हलपमेंट बँकिंग त्या काळात नेहरूवियन इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो, की एकीकडे रशियाचा हा सगळा गोंधळ चालू आहे, एकीकडे सोव्हिएत आणि ह्याच्यात जग विभागलेलं असताना ही एक वेगळीच इकॉनॉमिक मांडणं आणि त्याच्यातून हे ठरवून केलेलं होतं. आपल्या प्रेमाचा, एकतेचा संदेश हे सगळं ठरवून केलेलं होतं आपल्याकडे. आपण आता पुन्हा मूळ धारेकडे चाललेलो आहोत. पुन्हा आपण त्या, कारण त्याच्यासाठी एफर्ट्स लागतात ना, ते एफर्ट्स घेण्याची पुढे कुवत असलेले कुठं माणसं तयार. सांगतो, पुरुषोत्तम अगरवाल यांनी इथेच कार्यक्रम झाला वरच्या हॉलला, सानेगुरुजी 125चं सुरुवात म्हणजे. तर त्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट सांगितली, ती त्या दिवसापासून ना, म्हणजे ते आपल्याला जाणवत असतं पण ती इतक्या स्वच्छ शब्दामध्ये कोणीतरी मांडलं ना की आपल्या लक्षात येवा म्हणजे हेच आपल्याला म्हणायचं. तर पुरुषोत्तम अगरवाल सर जे म्हणाले ते, आणि अलीकडे दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक म्हणजे त्यांच्या लेखांचं पुस्तक आले संघ समजून घेताना, त्याच्यातून लक्षात आलं ते असं म्हणाले की ग्रँड नरेटिव्ह लागतं हे सगळं करायला, हे बदलायला. म्हणजे हे काय एकाच क्षेत्रात होत नाही ना, हे बँकिंगमध्ये होते, मीडियामध्ये दिसतंय, आणि फिल्म्समध्ये दिसतंय, पॉलिटिक्समध्ये दिसतंय, अगदी पुस्तकांच्या क्षेत्रात दिसतंय. ते पुणे फेस्टिवल नावाचं पुस्तकांचं फेस्टिवलमध्ये कधीतरी जाऊन म्हणजे अनेक लोकांनी त्याचं कौतुक पण केलं, पण तिथे काय काय स्टॉल्स लागतात, गणेश विस्पुते आहेत ते सांगतील तुम्हाला काय काय स्टॉल्स लागले. सो आणि तिथे काय काय छापलं जातं आणि लोक वाचतात. सो हे नेहरूंकडे किंवा ह्या पद्धतीचं जे ग्रँड नॅरेटिव्ह होतं ते 60-70 वर्ष चाललं. आपल्याला सगळ्यांना जे दुःख होतंय ते 2 प्रकारचं होतं. एक तर आपण खूप हसतो पविवर्तक टाईप लिखाणावर, बरोबर आहे. जसं राजू म्हणाले की अरे माझे हिंदुत्ववादी मित्रच नव्हते. नाही, मित्र होते, अनेक नातेवाईक पण होते, पण आपण त्यांच्याशी ह्या विषयावर बोलायचो नाही. का बोलायचो नाही तर कोणतरी सांगायचं, अरे तुला माहिती आहे का ते वर्तकांच्या पुस्तकात बघ तिथे त्यांनी चिलीमध्ये काय एअर स्ट्रीप आहे आणि त्या एअर स्ट्रीपवर रावणाचं पुष्पक उतरायचं, त्यांनी ते वास्तव रामायणमध्ये. मग आपण ते कशासाठी वाचायचो, अरे वा काहीतरी विनोद पाहिजे ना आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपण वाचायचो. विचित्र विश्व, हा विचार. आणि मग काहीतरी असं फॅन्टसी वाच, कधीतरी मूड आला म्हणून वाचायचं आणि ठेवून द्यायचं, ते काही गांभीर्य. ह्या पद्धत म्हणजे समाजात ज्या जाणीवपूर्वक अंधश्रद्धा पसरवल्या जात असतात त्या तेव्हाच्या तेव्हा काउंटर कराव्या लागतात. ते आपण केलं नाही आणि आता इथलं मेनस्ट्रीम मीडिया ते पूर्णपणे करतो. तो अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रमुख सोर्स झालेला आहे. आज एका न्यूज चॅनलच्या वेबसाईटवर मी बातमी वाचली, मी दाखवली पण आलोकला आणि आशुतोषला दाखवली
बातमी अशी होती ना, बातमी वाईट वाटलं, संताप आला, म्हणजे असं वाटलं की उचलावं आणि फोन करून संपादकाला शिव्या घालाव्यात. बातमी अशी आहे की गरुड पुराणात एक शिक्षा आहे, पतीने पुरुष आपला नवरा सोडून दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर काय होतं याच्याबद्दल गरुड पुराणात शिक्षा आहेत. त्या काय आहेत त्या वाचा, हे वेबसाईटच्या मुख्य पेजवर बातमी आहे. त्या लेवलला आपला डिस्कोर्स आला. नाही पण आपण पण एक केलं नाही, म्हणजे आता आलोक तू आम्हाला अडवणार असेल तर आधीच अडव. नाही, मी तुम्हाला अडवतो. पुढची गोष्ट कारण आपल्याला 5:30 आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, तर आपल्याला शेवटाकडे जायचंय. पण आता शेवटाकडे झालोय आपण. तर आपण जे 1.5 तास आपण चर्चा केली ती शेवटाकडे येण्याचीच आहे. ती आपल्याला सगळ्यांना आता ती शेवटाकडे न्यायची आहे. तर ही शेवटाकडे नेताना मी प्रशांतला फक्त एवढंच विचारतो, आपण इतक्या गोष्टी ऐकल्या, म्हणजे आधी आपण काय ऐकत होतो, आता आपण त्याला कसं मजेत घेतलं आणि आता ते कसं मेनस्ट्रीम झालंय, कुठल्या परिस्थितीत आत्ता आहोत, हे सगळं आपल्या समोर हा आलेख आलेला आहे. पुढे काय मुद्दा शेवटी येतो की यातून मार्ग काढायचा आहे ना. जर यातून मार्ग काढायचा आहे, यातून आपल्याला काहीतरी एक वेगळं लोकांना द्यायचं, वेगळं मॉडेल उभं करायचं आहे, तर ते वेगळं मॉडेल उभं करण्यासाठी मग त्याच्यामध्ये त्याला पैसे लागतात, त्याला रिसोर्सेस लागतात, त्याला केवळ इच्छा असून उपयोग नाही आहे. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल, आणि मला वाटतं की दिस विल एंड, दिस इज द लास्ट क्वेश्चन. याच्यानंतर मग आपण आपलं समारोपाचं हे करू. तर नाही, त्याच्याबद्दल खरंच गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. आणि फ्रीडम ऑफ प्रेस बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा फ्रीडम ऑफ पर्सचं काय याची पण चिंता जी आहे ती केली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते मिळत नाही. म्हणजे आत्ता या देशामध्ये मीडियाच्या नावाखाली जो काही कंटेंट तुम्हाला दिला जातोय त्यातलं 66% स्ट्रीमिंग हा एकटा माणूस कंट्रोल करतो. त्याचं काही आता सेपरेट नाव घ्यायची गरज नाहीये, पण इतकं कंट्रोल एका व्यक्तीचं आहे. आणि कॉर्पोरेट पद्धतीनं जर ही ओनरशिप मीडियाची अशी जाणार असेल तर जे पर्यायी म्हणून उभे राहत आहेत त्यांच्या इकॉनॉमीचा विचार सुद्धा व्हायला पाहिजे. आता मी समजा रिजनलमध्ये काम करतोय मराठीसाठी, तर माझ्या कामामध्ये साहजिकच काही मर्यादा येतात की जे नॅशनल लेवलमध्ये हिंदीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी 4-5 राज्य सहजपणे उपलब्ध होतात, कारण त्यांची भाषा हिंदी आहे. मी इथं मराठी म्हणून काम करतोय. आता यूट्यूब हा विचार करत नाही बहुधा की माझा कंटेंट जो आहे तो एका रिजनल चॅनलमधला आहे म्हणून माझ्यासाठी RPMचे रूल काही वेगळे असतील, त्यामुळं ते त्या लेवलला होत नाही. मी मगाशी जसं म्हटलं की मीडिया लिटरसी होणं त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. जो कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते देणारे लोक नेमके काय आहेत, त्याच्यातले हेतू काय आहेत, आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा जो आवाज आहे, जो पॅरलल आपण सातत्यानं म्हणतोय, पर्यायी माध्यमातले शिलेदार वगैरे, शिलेदार हे असे खूप मोठे जड शब्द आहेत. मुळात हे शिलेदार काय, कुठली लढाई लढतायत, त्यांची मोहीम कुठली आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण या देशाची जी व्हायब्रंट डेमोक्रेसी आहे ती टिकवण्याचा भार जो आहे आपण सगळा या डोक्यावरती ठेवून नाही चालणार. नाहीतर मग जर मेनस्ट्रीम माध्यमांनी जर त्या फार्मर प्रोटेस्टचं कव्हरेज नीट केलं असतं तर कदाचित वरुण सुखराजवरती ही वेळ नसती आली स्वतंत्रपणे. एवढी काय वाईट वेळ नाही, म्हणजे असं नसतं झालं. त्यामुळं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि रेव्हेन्यूच्या बाबतीत खरंच म्हणजे की शेवटी कसं आहे की जरी एक इंडिपेंडंट म्हणून काम करत असताना या सगळ्याची सूत्रं पुन्हा त्या कॉर्पोरेट जायंट्सकडेच आहेत की तेच लोक ठरवणार आहेत की तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत विचार जनता करत नाही, त्यांना कळत नाही त्याचं महत्त्व, तोपर्यंत मला वाटतं ही सगळी सिस्टीम जी आहे ती सर्वाइव्ह होणं तसं थोडंसं अवघड आहे. राजू सर, तुम्ही याच्याबद्दल काही सांगा. पहिली गोष्ट म्हणजे पैसे. मुळामध्ये या सगळ्याच्या मागे अर्थकारण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलंय ते आलंच नाही, किंवा देशामध्ये जे सरकार आलंय ते आलंच नाही. तर महाराष्ट्राचं पुरतं कारण बघायचं झालं तर सुरजागड आणि धारावी हे त्याचं मुख्य कारण आहे, हे लक्षात घ्या. तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे या 11 वर्षात जे वेल्थचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, वेल्थचं ॲक्युम्युलेशन झालेलं आहे. बघा की अंबानी अडाणी क्रिएशन ऑफ वेल्थ करत नाही आहे, ते ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ करतात. ते आपल्याच बँकांमधनं आपले पैसे कर्जाने घेतात आणि आपल्याच मालकीच्या PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट विकत घेतात, ॲक्वायर करतात, त्यांचं नेटवर्थ वाढवतात, परत ते जुन्या आपल्या आजारी कंपन्या आहेत ते NCLTत नेऊन परत स्वस्तामध्ये आपापसात विकतात आणि खरेदी करतात
आणि आपल्या बँकाच आपल्याला न विचारता त्यांना हेअरकट देतात आणि म्हणजे त्यांना कर्जामध्ये 4,000 कोटीचं राहिलं 400 कोटीतच सेटल करतात. आणि सगळे कायदे आणि सगळे त्रास जे आहेत, आता आपण टॅक्स टेररिझमचा एवढा सामोरं जातो. जगभर एक न्याय आहे की एका गोष्टीवर 2दा टॅक्स तुम्हाला भरायला लागत नाही. आपल्याकडे आपण गाडी विकत घेताना आता टॅक्स भरतो, गाडी विकत घेताना जीएसटी भरतो, गाडी विकताना आपण आता लॉसवर जीएसटी भरतो. म्हणजे मी कंटेंट क्रिएटर आहे, एक म्हणजे माझा एक कॉम्पोनंट जो आहे माझ्या व्यक्तिमत्वाचा, कंटेंट क्रिएटर. माझी पुस्तकं आहेत त्याच्या रॉयल्टी देतात, सगळ्यावर मी 18% जीएसटी भरतो. आता तुम्ही लक्षात घ्या की हाच 18% जीएसटी प्रोफेशनल कुठच्याही म्हणजे अडाणीला पण लागू आहे आणि मला पण लागू आहे. तर लक्षात घ्या की 90% लोकांना भारतातल्या जी संपत्ती आहे त्याचा एक वेळच्या जेवणाचा लाभ होणं कठीण आहे, अशी परिस्थिती आहे. आणि बाकी 10% लोकांकडे आणि पुन्हा 10%तले 1% सर्वात सामर्थ्यशील आहे. तर हे अॅक्युम्युलेशन ऑफ वेल्थ आहे, ते क्रिएशन ऑफ म्हणजे कॅपिटलिझमचा जो गाभा आहे तो हरवलाय. भारतात कॅपिटलिझम नाहीये. भारतात कॅपिटलिझम हे म्हणजे बघा 2012 साली तू उदाहरण दिलं तेव्हा आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर किती होते. म्हणजे मोबाईलचं हे कार्ड नाही चाललं तर दुसरं नाही तर तिसरं नाही तर चौथं, आणि म्हणून 2G वगैरे काढून ते खोटेपणा करून सरकारच्या विरुद्ध हे पिकवण्यात आलं, कारण जिओला त्याच्यात इंटरेस्ट होता, BSNLच्या टॉवर्समध्ये इंटरेस्ट होता. तर ह्या प्रकारचा हा माफिया म्हणजे आपल्या देशावर राजकीय पक्ष राज्य करत नाही तर माफिया कार्टेल राज्य करत आहे. त्यामुळे लक्षात घ्या की ही ट्रान्सपरन्सी नसणं ही कोणत्याही प्रकारची सरकारचा प्रिव्हिलेज नाही. लोकांना उत्तरदायी मोदी असताना 11 वर्ष प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, त्याचाच कित्त इलेक्शन कमिशनर गिरवतात आणि इलेक्शन खोट्या पद्धतीने निकाल लागतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा वारंवार होत राहतात रिपीट आणि आपण त्याला असंवेदनशीलपणे रिॲक्ट करत राहतो, म्हणजे आपण ओके हे झालेलं आहे असं करतो. आणि मला असं वाटतं की त्याच्या सगळ्याच्या मागे संपत्ती आहे. आणि जोपर्यंत जेवढे श्रमाला दाम आणि हाताला काम प्रत्येक मिळत नाही आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ होत नाही तोपर्यंत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागू शकत नाही. मोदींनी जर काही केलं असेल त्यांना स्वतःला काही कळत नाही, पण त्यांच्या लोकांनी म्हणजे भोवतीच्या त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलणं चुकीचं आहे. म्हणजे ते हार्डवर्क म्हणतात, त्यांनी हार्वर्डवरनं भारताला हार्डवर्क पर्यंत आणलं. तर आपण कायम ह्या वेगळ्याच हार्डवेअरवरच जायचं होतं. नाही कायम आता भारतीय माणूस हार्डवर्कच करत राहील अशी परिस्थिती, एवढी टॅक्स भरून शेवटी स्वतःला काहीच उरत नाही. तर मुद्दा हा आहे की ही वेल्थचं नियोजन जे आहे ते प्रॉपर करणारी व्यवस्था जोपर्यंत आपण उभं करू शकत. म्हणून मला असं नेहमीच वाटतं की काही लोक कालजयी असतात, तसं कार्ल मार्क्स हे कालजयी होते. त्यांच्या ग्रंथाचं नाव कम्युनिझम नव्हतं, त्यांच्या ग्रंथाचं नाव कॅपिटल होतं. तर त्यामुळे आपण कॅपिटलचा विचार प्रॉपर पद्धतीने करायला पाहिजे. हे भांडवल जे आहे ते श्रमाचं आहे. किंवा अंबानींच्या मुलाचं लग्न जे थाटात होतं ते पैसे श्रमाशिवाय मिळालेले नसतात, श्रमानेच मिळालेले असतात, पण ते श्रम त्याने नसतात केलेले. ते कोणाच्या तरी श्रमाचे पैसे त्याला मिळालेले असतात, ते उधळतो आणि त्याने ज्याने श्रम केलेले असतात त्याला एक वेळ खायला मिळत नाही. हे जे आहे ते बदलल्याशिवाय इथपर्यंत ते झिरपणार नाही. मग कल्चर, मग नाटक, मग सिनेमा, मग खेळ, मग मीडिया या सगळ्यामध्ये आता काय माहिती ना, अरुण पुरी, कलीपुरी आणि बाकी सगळे जे चॅनल्स आहेत ते रेडिओ रवांडा चालवत आहेत भारतामध्ये. त्यामुळे त्या रेडिओ रवांडाची नफरत जी आहे ती पसरते आहे, ती थांबवण्याकरता तुम्हाला आर्थिक नाड्यात त्यांच्या दाबणं भाग आहे आणि त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लास्ट सांगतो, मला व्यक्तिशः काँग्रेसबद्दल सुद्धा काही फार आदर नाही, पण राहुल गांधींचं सतत अडाणी विरुद्ध बोलणं जे लोक अनेक विरोधी पक्षांना पटत नाही ते योग्य आहे. ते यासाठी या सगळ्याचा समारोप करताना वरुण हा आपण आता वेळ झालेली आहे आपली. वरुणकडनं फक्त एक शेवटचं जाणून घ्यायचं किंवा त्याला विचारायचं आहे, या सगळ्याचा मेन प्रॉब्लेम ना कॅपिटलिझम किंवा क्रोनी कॅपिटलिझम बद्दल आपण जे बोलतोय ना, तुमच्यासारखे जे लोक पैसे घालतायत आणि कंटेंट क्रिएट करतायत त्यांना खूप प्रॉब्लेम होत असेल ना. तुम्हाला प्रदर्शित कुठे करणार, तुम्ही दाखवणार कोणाला, तुमच्या पाठीशी कोणी कंपन्या आहेत का नाही. मग याला तोंड देण्याची काही स्ट्रॅटेजी तुझी आहे का, त्यातून बाहेर पडण्याची काही स्ट्रॅटेजी तू केलेली आहेस? मी 10 वर्षापूर्वी स्नेहाशी लग्न केलं, ते माझी पहिला मूव होता, त्यामुळे मला घरी फार कमी तोंड द्यावं लागते ह्या विषयांना. शी नोज व्हॉट वी आर इन टू अँड व्हॉट वी आर डुईंग.
त्या व्यतिरिक्त मी खरं सांगू ना, आत्ता म्हणजे 2 अँगलनी आत्ता चर्चा झाली, कॉन्टेंट आणि वेल्थ अँड कॅपिटलिझम. मला तिसऱ्या एका मुद्द्यावर ॲज अ क्लोजिंग स्टेटमेंट ह्याच्यावर बोलावं असं वाटतं की मी ज्या फिल्म्स बनवतो ना, बऱ्याचदा फिल्म फेस्टिवल किंवा सो कॉल्ड अशा टिपिकल फिल्म क्रिटिक्सना ते आवडत नाहीत, कारण त्या खूपच जेनरिक आणि अशा थोड्याशा लाईटर टोन आणि अशा ह्याच्यात मी ते नेतो. पण त्याचं कारण एक आहे, म्हणजे मला ह्या सगळ्यातून काय वाटतं, तू मगाशी जो प्रशांत प्रश्न विचारलास की ह्याचं सगळ्याचं पुढे काय, तर अर्थातच राजू सर जे म्हणतात प्रशांत, ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं गेले तास दीड तास जे चाललंय ना, आपल्याला मूर्खपणावर हसेल असा समाज पुन्हा बनवावा लागेल. बाकी काही ह्याच्यातून सोल्युशन नाही. आता आपण मूर्खपणाला डोक्यावर घेऊन नाचण्याचा जो काही हा काही सगळा प्रकार बघतोय, आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना इतकं सक्षम व्हावं लागेल की आपण मूर्खपणावर हसू शकू दिलखुलासपणे, की अरे हे मूर्खपणाचं आहे, ह्याच्यावर आपल्याला हसता आलं पाहिजे, हसणाऱ्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आत्ता तेच घडत नाही एक्झॅक्टली. आत्ता तू मूर्ख आहेस, मी तुझ्यापेक्षा 10 पट जास्त मूर्खपणा करून दाखवतो. मगाशी राजू म्हणाल की शॉर्टमध्ये सांगा, आपले रेल्वे मिनिस्टरच रील्समधूनच कम्युनिकेट करतात, ते त्यांना दुसरं काय आता, म्हणजे सगळंच शॉर्ट होत असताना आपल्याला लॉंगर ह्याच्यात हा विचार करावा लागेल. मी आता एका माझ्या लिखाणासाठी मी ना गेले काही दिवस, मी मगाशी जे म्हणालो आतमध्ये की माझं पंतप्रधान अपवाद आहे, मिसेसला MRS म्हटलं. पंतप्रधान अनेक गोष्टींना अपवाद आहेत आपले, पंतप्रधान पदाला सुद्धा. तर त्यात काय आहे, मी विसरलो. हां, मगाशी जे म्हणालो की माझं आत्ता जर इंस्टाग्राम तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की हा अत्यंत वाह्यात फुकट गेलेला कुठल्या तरी ड्रॉपआउट मुलाचं हे इंस्टाग्राम आहे, कारण मी अशा काही गोष्टी आहेत तर मुद्दाम जाऊन फॉलो करून पाहतोय. तर मी एक आत्ता परवापासून एक माणूस बघतोय, असा एक फ्रेंच बियर्ड आहे त्याची, आणि तशा आचकट विचकट चाळे करत काहीतरी अत्यंत सुमार टुकार दर्जाची शेरोशायरी करतो. आणि मी एकंदरीत त्याचे व्ह्यूज, त्याला असलेलं एंगेजमेंट, ब्रँड प्लेसमेंटची त्याला मिळत असलेली कामं पाहता आपल्या कुणाच्याही पेक्षा तो जास्त पैसे कमवतो. आणि त्याच्यात आणि अर्णब गोस्वामीच्यात मूल्यात्मक फरक काही नाही. तो आपल्याला एस्टॅब्लिश करावा लागेल. दॅट इज आवर फायनल रिस्पॉन्सिबिलिटी आउट ऑफ दिस. वी शुड हॅव अ पीपल लाईक दिस हू विल लाफ ॲट stupidity and who will call out stupidity when it is a stupidity. म्हणजे श्याम रंगीलाला गंभीरपणे घेतील आणि मोदीवर हसतील असा समाज निर्माण करायचा. ओके, आय थिंक मला वाटतं की आता या स्टेटमेंट नंतर दुसरं काही बोलायला उरलेलं नाहीये. दिस इज द क्लोजिंग स्टेटमेंट. धन्यवाद राजू सर, वरुण, थँक्यू, प्रशांत, अमेय, आपण थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आलात, आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. सर्वांचे खूप आभार की त्यांनी अक्षरशः चर्चा